लिबरल एज्युकेशन सोसायटीचे श्री हौदी सानू महाविद्यालय उदगीर अंतर्गत ऑनलाईन ग्रंथ प्रकाशन सोहळा आज येथे संपन्न होत आहे. आपल्याच महाविद्यालयातील बीकॉम तृतीय वर्षात शिकणारी विद्यार्थिनी कुमारी श्वेता हुनुसलाय लिखित न उमजलेला पुरुष या ग्रंथाचे हा ऑनलाईन प्रकाशन सोहळा. सर्वप्रथम या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच सर्व प्राध्यापकांचे सौ सुचिता पाटील हार्दिक स्वागत करीत आहे. एकत्र येणं ही सुरुवात आहे. एकत्र येणं ही सुरुवात आहे. सोबत राहणं ही प्रगती आहे. मदत करणे हे संस्कार आहे आणि अतिथींचे स्वागत करणे ही संस्कृती आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आजच्या या ऑनलाईन सोहळ्याचे अध्यक्ष आपल्याच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य माननीय डॉक्टर NG एमेकर सर. या ग्रंथाचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते होणार आहे असे राजश्री शाहू महाविद्यालय लातूर येथील मराठी विभाग प्रमुख माननीय डॉक्टर संभाजी पाटील सर. या सोहळ्याच्या मार्गदर्शिका नवी दिल्ली येथील ग्रंथ चळवळीतील कार्यकर्त्या व लेखिका माननीय श्रीमती प्रांजली लेले मॅम. या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आपल्याच महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय डॉक्टर काळगापुरे सर. ऑनलाईन ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थ्यांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करते. या सोहळ्याचे अध्यक्ष आपल्याच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे अतिथींचे स्वागत करणे हे आपले आद्य कर्तव्य समजतो. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत गीताने करूया. तर DEF द्वितीय वर्षात शिकणारी विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा नागरगोजे ही संगीत विशारद आहे. तिला अशी विनंती करते की तिने स्वागत गीत सादर करावे. तर वाचनाचे महत्व सांगणारे गीत सादर करते. ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती. ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती. ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. ग्रंथ आमुचे जीवन साथी, ग्रंथ आमुच्या हाती. या ग्रंथाच्या तेजामधुनी जन्मयेती क्रांती. ग्रंथ शिकविती माणुसकी अन, ग्रंथ शिकविती शांती. ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ आमुचे साथी. निराश जीवा धीर धरुनी पुढे घेऊनी जाती. निराश जीवा धीर धरुनी पुढे घेऊनी जाती. ग्रंथ आमुचे जीवन साथी, ग्रंथ आमुच्या हाती. ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. ग्रंथ आमुचे जीवन साथी, ग्रंथ आमुच्या हाती. धन्यवाद. धन्यवाद श्रद्धा. अगदी गोड आवाजात
पुस्तक वाचनाचं महत्त्व या स्वागत गीतातून तू सादर केलं आणि या सोहळ्याची सुंदर अशी सुरुवात करून दिली. यानंतर जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं. तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. म्हणून जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजे कार्यक्रमाचं प्रास्ताविक. या सोहळ्याचे प्रास्ताविक आपल्याच महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संगावर सर करतील. यांना मी अशी विनंती करते की त्यांनी या सोहळ्याचे प्रास्ताविक करावे. सर्वांना नमस्कार. आमच्या महाविद्यालयातील बीकॉम तृतीय वर्षात शिकणारी कुमारी श्वेता बळीराम पुनसनाले या विद्यार्थिनीने जो पुस्तक लिहिलेला आहे न उमजलेला पुरुष, या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर NG एमेकर सर, त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे ते राजर्षी शाहू महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख आणि आमचे ज्येष्ठ मित्र मार्गदर्शक डॉक्टर संभाजी पाटील सर, त्याचबरोबर वाचन संस्कृतीशी निगडीत अनेक उपक्रम राबविणाऱ्या ग्रंथपाल दिल्लीहून या ठिकाणी उपस्थित आहेत लेले मॅडम, त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य काळगापुरे सर. या ग्रंथाच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा वाटा राहिलेला आहे ते आमच्या महाविद्यालयातील संपाळे मॅडम, रंगदळ सर. या ग्रंथाचं मुखपृष्ठाचं रेखाटन ज्यांनी केलेलं आहे ती सुद्धा आमच्याच महाविद्यालयातील विद्यार्थिनी आहे, BSc द्वितीय वर्षात शिकणारी कुमारी संजीवनी सोनकांबळे, सूरज चौधरी, वीरू. त्याचबरोबर एक विशेष व्यक्ती खरं तर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पुरुषांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी महाराष्ट्रात एकमेव संघटना आहे आश्रम, संभाजीनगर येथे. पत्नी पीडित पुरुषासाठी ती संघटना लढा देते. पुरुषांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ती संघटना आहे. त्या संघटनेचे प्रमुख, खरं तर मी सरांना 5:30 वाजता फोन केलेला होता की आमच्या श्वेताने अशा पद्धतीचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक तुम्हाला पाठवायचं आहे. तर 1 तासापूर्वी सरांना मी फोन केला. भरत फुलारे सर DMP न्यूज चालवतात, त्याच्यावर अनेक व्हिडिओ त्यांचे आहेत. सरही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत संभाजीनगरहून. सरांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत. महाविद्यालयामध्ये शिकत असताना यापूर्वी काही विद्यार्थ्यांनी पुस्तक लिहिलेली आहेत, ज्यामध्ये आमच्या पंढरपूरचा राम भुरे यांचं फुलपाखरू नावाचं कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. प्रभुराज स्वामी नावाचा विद्यार्थी आमचा नावंदीचा, त्याची 2 पुस्तकं आमच्या महाविद्यालयात शिकत असताना प्रकाशित झालेली आहेत. प्रतीक्षा लोहरी, खरं तर सुट्ट्या असल्यामुळं आपल्याला ऑफलाईन कार्यक्रम घेता आलेला नाही, म्हणून आम्ही आभासी पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. महाविद्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी आम्ही ब्लॉग चालवतो. प्रत्येक वर्षी 4 ते 5 विद्यार्थ्यांचे ब्लॉग आम्ही त्या ब्लॉगवर प्रकाशित करत असतो. आणि श्वेताला ब्लॉग लिहिण्यासाठी आम्ही जेव्हा सांगितलो तेव्हा श्वेता 2-3 विषय घेऊन आलेली होती. त्यामध्ये पुरुषाशी संबंधित एक विषय होता. माझ्या मनामध्ये अशी उत्सुकता होती की ही एक विद्यार्थिनी आहे, महिला आहे, तिला अजून काही असं फार अनुभव नाही किंवा संसाराचा अनुभव तर नाहीच, तर ही विद्यार्थिनी काय लिहिल पुरुषाविषयी, असा एक प्रश्न, एक कुतूहल माझ्या मनामध्ये निर्माण झालेला होता. आणि मी श्वेताला असं सांगितलं की ब्लॉगसाठी या विषयावर तुम्ही 2-3 पेजेस लिहून आणा. आणि श्वेताने जवळपास 10 पानं लिहून आणलेलं होतं. आणि नंतर मग श्वेताला असं मी बोललो की 40-50 पेजेस जर या विषयावर तुम्ही लिहित असाल तर आपण एक पुस्तिका काढू. तर या ठिकाणी श्रोत्यांना सांगताना मला आनंद होतो की श्वेताने जवळपास 175 पानं लिहून आणली या विषयावर. कारण हे पुस्तक काढत असताना श्वेतासोबत अनेकदा आम्ही चर्चा केलेली आहे. काही पानं सुद्धा, काही प्रकरण आम्ही कमी केलेली आहेत. परंतु विद्यार्थी जीवनामध्ये एखादी विद्यार्थिनी जेव्हा
वैचारिक पद्धतीने एखादं पुस्तक लिहिते तेव्हा ती साधी गोष्ट नाही. कारण जेव्हा ही पत्रिका आम्ही सगळीकडे पाठवलो, अनेकांचे मेसेज मला आलेले आहेत, की एक चांगली लेखिका म्हणजे तुमच्या सगळ्यामुळं, या महाविद्यालयामुळं आम्हाला मिळालेली आहे, समाजाला मिळालेली आहे. खरं तर याचं कर्तृत्व सगळं श्रेय आम्ही घेणार नाही. कारण श्वेतामध्ये मुळात एक राजहंस दडलेला आहे आणि त्या राजहंसाला आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं, आमच्या पद्धतीने आम्ही एक सरोवर निर्माण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकासाठी जे काही खर्च आलेला आहे ते खर्च सुद्धा महाविद्यालयांनी उचललेला आहे. त्यामुळं भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, की एक वैचारिक अशा पद्धतीचं जे पुस्तक आहे. खरं तर दैनंदिन जीवनामध्ये अनेक अनुभव येत असतात. श्वेतानी हे पुस्तक कशाचं अनुकरण केलेलं नाही, अनुवाद पण केलेला नाही आणि श्वेताला याचा फार अनुभव पण नाही. परंतु श्वेताचं समाजाविषयी असलेलं जे निरीक्षण आहे, श्वेताचं जे काही चिंतन आहे, तिची जी चिकित्सक अशी वृत्ती आहे, मुळात आपण काहीतरी लिहिलं पाहिजे या पद्धतीची तिची जी बैठक आहे, त्या बैठकीमुळंच एक 5 ते 6 महिन्यामध्ये त्यांनी हे पुस्तक पूर्ण केलेलं आहे. म्हणून अशा या पुस्तकाचं प्रकाशन आपण आभासी पद्धतीने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. खरं तर श्वेताच्या पुस्तकावर आज वर्तमानपत्रामध्ये लेख प्रकाशित होणार होता, परंतु वर्तमानपत्राचं तांत्रिक अडचण असल्यामुळे तो लेख आलेला नाही. उद्या तो लेख प्रकाशित होईल. किशन उगले नावाचे जे व्यक्ती आहेत, ते न उमजलेला पुरुष या पुस्तकावर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं परीक्षण, ग्रंथ परीक्षण सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि ते उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित होईल. तर असं एक पुस्तक, या पुस्तकाविषयी आम्ही बोलण्यापेक्षा जेव्हा हे पुस्तक प्रकाशित होईल, कदाचित अजून एक 5-6 महिन्यानंतर हे पुस्तक अमेझॉनवर सुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने विकत घेता येईल, वाचता येईल आपल्याला. यापुढे सुद्धा श्वेताचं स्वतःच्याच पुस्तकाचं हिंदीमध्ये अनुवाद करण्याचा सुद्धा श्वेताचा एक मानस आहे. मी श्वेताला तसं बोलून दाखवलेलं आहे. हिंदीमध्ये जर हे पुस्तक प्रकाशित झालं तर भारतामध्ये अजून सगळीकडे सर्वत्र जाईल म्हणून. तर असं हे पुस्तक या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं आपण प्रकाशित करत आहोत. पुनश्च एकदा मी श्वेताचं अभिनंदन करतो आणि पुढील लेखनासाठी श्वेताला मी शुभेच्छा देतो. आपण सगळे या ठिकाणी सुट्ट्या आहेत. खरं तर अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले आहेत, तरी उपस्थित आहेत. सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू अगदी समर्पक शब्दात असं मांडलं. यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य माननीय डॉक्टर एम.के. सर यांना काही कामानिमित्त जावे लागत असल्यामुळे सर्वप्रथम शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतील. यांना मी अशी विनंती करते की त्यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं. न उमजलेला पुरुष कुमारी श्वेता हुनसनाळे लिखित पुस्तकाच्या या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित आमचे मित्र डॉक्टर संभाजी पाटील सर, शाहू कॉलेज लातूर. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या ग्रंथ चळवळीतील कार्यकर्त्या व लेखिका श्रीमती प्रांजली लेले मॅडम. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य काळगापुरे सर. हा कार्यक्रम सुंदर असा कार्यक्रम घडवून आणत आहेत असे या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर तंगावार सर, ग्रंथपाल रंगदळ सर, संपाळे मॅडम, सर्व उपस्थित प्राध्यापक, उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो. त्याचबरोबर या पुस्तकाचं मुखपृष्ठ खूप सुंदर पद्धतीनं रेखाटलं आहे असं संजीवनी सोनकांबळे, टंकलेखन केलेले सूरज, या पुस्तकाची पूर्ण प्रकाशनाची धुरा सांभाळणारे वीरेंद्र. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित सर्व उपस्थित मान्यवरांचं या प्रसंगी मी खूप खूप स्वागत करतो महाविद्यालयाच्या वतीने. त्याचबरोबर या ग्रंथ सोहळ्यासाठी प्रकाशनासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. ज्यावेळेस डॉक्टर तंगावार सरांनी माझ्यासमोर हा विषय ठेवला की सर एक असं पुस्तक श्वेता हुनसनाळेने लिहिलेलं आहे आणि ते आपण महाविद्यालयाच्या वतीनं प्रकाशित करूयात का. मी म्हणालो सर खूप चांगला विषय आहे आणि खूप चांगली आपण तयारी दाखवत आहात. त्यासाठी मी सर्वप्रथम या सर्व कार्यक्रमाचं आणि या ग्रंथासाठी मेहनत घेणाऱ्या लेखिकेचं
त्याचबरोबर रंगावा सरांचे मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. आपण सध्या पाहत आहात अलीकडच्या काळामध्ये आपल्या उच्च शिक्षणाकडं ओढा थोडासा कमी झालेला आहे. पण मला वाटतं की जर असे कार्यक्रम एखाद्या प्राध्यापकाकडनं एखाद्या विद्यार्थ्याला प्रेरणा देऊन जर घडवत असतील तर मला वाटतं की उच्च शिक्षणाचं सुद्धा भविष्य खूप चांगलं असणार आहे. कारण एखाद्या विद्यार्थिनी किंवा विद्यार्थ्यामधल्या ज्या सुप्त कलागुण आहेत त्या कलागुणांना कुठेतरी आपण पारखणं आणि मग त्यांना एखादी व्यासपीठ तयार करून देणं आणि त्यांच्याशी जोडणं हे खूप एक महत्वाचं काम आहे. आणि अलीकडल्या काळामध्ये थोडंसं हे कमी होत आहे, पण आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं हे वारंवार घडत आहे. त्यासाठी आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छितो की आपणही कोणी सुप्त असतील असे जे लिहिण्यासाठी इच्छुक असतील त्याने पुढे यावं. त्यासाठी सर तयार आहेत. आम्ही सगळे महाविद्यालय आपल्या कारण श्वेता हुनसनाळे ही हिंदीची विद्यार्थिनी आहे. मी त्यांना 1 वर्ष शिकवलेलं आहे. एक अत्यंत हुशार, चाणाक्ष, एक समाजाकडे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहणारी ती विद्यार्थिनी आहे. आणि तिने लिहिलेलं न उमजलेला पुरुष. तर पुरुषांबद्दल स्त्रियांच्या मानसिकता ह्या अनेक वेळा ह्या त्यांना आपण असं कटघऱ्यामध्ये उभा करतो आणि मग त्यांच्यावर अनेक आक्षेप लावण्याची सध्याची म्हणजे मानसिकता वाटते. पण तसं न करता पुरुषांमधले सुद्धा चांगले गुण काय आहेत किंवा पुरुषांच्या मधल्या चांगल्या गोष्टी काय आहेत त्या एक अनेक दृष्टिकोनातून त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. तर मला वाटतं एका स्त्रीच्या नजरेतनं एखाद्या मुलीच्या नजरेतनं पुरुषांबद्दलची जी पॉझिटिव्ह दृष्टी आहे ती सुद्धा समाजासाठी आज आवश्यक आहे आणि त्याचाच उपयोग या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी होणार आहे. मी श्वेताचे खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील लेखनासाठी सुद्धा शुभेच्छा देतो की आपल्याकडनं अशाच लेखनाची आवश्यकता आहे किंवा आपली जी दृष्टी आहे किंवा आपलं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वातून अनेक ग्रंथ निर्मित होतील. ही फक्त सुरुवात असावी. यापुढे सुद्धा आपल्याकडनं असंच एक सृजनशील साहित्य निर्मित व्हावं यासाठी मी या प्रसंगी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि महाविद्यालयाचे जे प्राध्यापक आहेत डॉक्टर तंगावार सर, डॉक्टर रंगदळ सर, संपाळे मॅडम या सगळ्यांना मी पुनश्च एक बार त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. तर आपण खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्यासारखे प्राध्यापक कर्मचारी जर महाविद्यालयात असतील तर मला वाटतं विद्यार्थ्यांसाठी खूप ती चांगली गोष्ट आहे आणि आपल्या सुद्धा कार्याला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या मनोगतातून मोलाचे असे मार्गदर्शन केलं आणि श्वेताला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे यांचा परिचय तसेच न उमजलेला पुरुष या ग्रंथाची लेखिका कुमारी श्वेता हुनसनाळे यांच्याविषयी सांगतील प्राध्यापिका ज्योती संपाळे मॅम. यांना मी अशी विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा तसेच श्वेता विषयी 2 शब्द बोलावे. कुमारी श्वेता विचार थर्ड या विद्यार्थिनीचा लिखित ग्रंथ न उमजलेला पुरुष या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन सोहळा या शुभ सोहळ्यात डॉक्टर एम खेमेकर सर यांच्या हस्ते हा प्रकाशन संपन्न होत आहे. ते प्रमुख डॉक्टर संभाजी पाटील सर, विभाग प्रमुख राजेश शाहू महाविद्यालय लातूर. आजच्या मार्गदर्शिका आदरणीय श्रीमती तांजली लेले मॅडम, ग्रंथ चळवळीतील कार्यकर्त्या व लेखिका नवी दिल्ली. तसेच प्रमुख उपस्थिती लाभलेले आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर काळगापुरे सर, या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय डॉक्टर तंगावर सर, ग्रंथपाल रामदळ सर, आमचे टीम मधील सर्व मेंबर्स, आदरणीय पाटील मॅडम, सर्व वरिष्ठ मंडळी आणि सर्व श्रोतेगण. तर आज या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून 2 महान व्यक्तिमत्व लाभलेले आहेत. त्यातील पहिले प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर संभाजी पाटील सर. अख्ख्या भारतामध्ये लातूर पॅटर्नसाठी ओळखले जाणारे राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर ऑटोनॉमस कॉलेज येथील ते मराठी विभाग प्रमुख आहेत. मराठी संशोधन केंद्र प्रमुख आहेत. तसेच मराठी अभ्यास मंडळाचे ते प्रमुख आहेत. भूमी या लोकसाहित्य व लोकसंस्कृतीला वाहिलेले त्रैमासिक ते कार्यकारी संपादक आहेत. त्यांचे 2 महत्त्वाच्या विषयावर मायनर रिसर्च प्रोजेक्ट कंप्लीट आहेत. एकूण 40 संशोधन लेख व 17 रिसर्च प्रेझेंटेशन त्यांचे आहेत. काही विशेष प्रकाशित लेखही त्यांचे आहेत, जसे की 8वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्मरणिका
इत्यादी मध्ये त्यांचे लेख प्रकाशित आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील अभ्यासक्रमासाठी त्यांचे लिखित काही घटक समाविष्ट आहेत. तसेच शाहू कॉलेजच्या विवेक वाहिनी या समितीचे ते कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे अनेक संपादित ग्रंथ आहेत. त्यासोबतच संपादक मंडळावरही ते कार्यरत आहेत. अनेक साहित्य संमेलन, राष्ट्रीय चर्चासत्र, राज्यस्तरीय कार्यशाळा, विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा या अशा या अकॅडमिक इव्हेंटचे ते समन्वयक व कार्यवाह म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. जसे की आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार, शब्दांकन पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी पुरस्कार. तर सर्वांचा विस्तृत असा परिचय आहे, पण कार्यक्रमाच्या आणि वेळेच्या मर्यादेमुळे संक्षिप्तमध्ये हा परिचय द्यावा लागतो आहे, याची खंत आम्हाला आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या आहेत आदरणीय प्रांजली लेले मॅडम, ज्या ग्रंथपाल, लेखिका व कवयित्री आहेत. त्या एक विविधांगी व्यक्तिमत्व आहेत. आज आपल्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहू शकल्या, यासाठी आम्ही भाग्यवान आहेत. दिल्ली येथील दयानंद आर्य संस्थेच्या विद्यालयात ग्रंथपाल म्हणून त्या कार्यरत आहेत आणि महाराष्ट्राबाहेर राहत असल्यामुळे मायबोलीची त्यांची नाव घट्ट धरून ठेवण्यासाठी त्यांनी छंद म्हणून लिखाणास सुरुवात केली. हळूहळू मोन्सप्रेसो, स्टोरी मेकर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्यांच्या लिखाणाला वाव मिळायला लागला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वतःचा ब्लॉग सुरू केला. माझे पान, शोपीजन, आम्ही साहित्यिक, मराठी कविता समूह, अक्षरधन अशा विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्यांच्या अनेक लघुकथा आणि कविता साहित्य प्रकाशित झाले आहे. तसेच अशा मंचावर आयोजित विविध कथा स्पर्धांमध्ये त्यांच्या कथांना पारितोषिकही मिळालेले आहे. वनिता समाज प्रकाशित दिवाळी अंकात त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. शोपीजनच्या श्रावणधारा या पुस्तकात आणि स्टोरी मिरर पुस्तकातही त्यांच्या कथा समाविष्ट झाल्या आहेत. अक्षरशिल्प प्रकाशन अंकातही त्यांच्या कथा व कविता प्रकाशित आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्मिक विकासासाठी सतत प्रयत्नशील मॅडम असतात. त्यांचं लायब्ररी ब्लॉग आणि बुक क्लब हे असे इनोव्हेटिव्ह प्रोग्राम ते विद्यार्थ्यांसाठी राबवत असतात आणि त्याला विद्यार्थी देखील हिरिहिरीने आणि सक्रियतेने त्यामध्ये सहभाग घेतात. याचं मॅडमला नेहमी आत्मिक समाधान असतं. स्कॉलस्टिक इंडिया या नामांकित प्रकाशन संस्थेच्या सौजन्याने मुलांच्या कथा प्रकाशन इंटर्नशिप प्रोग्राम ते राबवतात. त्यांच्या सह्याद्री नामक मराठी सोसायटीमध्ये एक छोटेसे ग्रंथालय त्यांनी सुरू केलेले आहे. सोसायटीतील लहान मुलांना मराठी भाषेची पुडी लागावी व त्यांना इंग्रजीसोबत अस्खलित मराठी बोलता व लिहिता यावी, यासाठी ग्रंथालयातून विविध उपक्रम राबवतात. पुस्तकांशी निगडीत कुठल्याही कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. मराठी भाषेच्या जतनासाठी छोटासा हातभार त्या लावू शकतात, याचे त्यांना समाधान वाटते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. असा छोटासा परिचय असला तरी त्यांचं मोठं कार्य आहे असं आपल्याला दिसून येतं आणि मराठी भाषेची ओढीवर त्यांचा जो छंद त्यांनी विकसित केलेला आहे लेखनातून, तो अद्वितीय आहे असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटेल. अतिशय संक्षिप्त रूपामध्ये कार्यक्रमाच्या मर्यादेमुळे परिचय देत आहे याची खंत आहे, पण आज लागलेले दोन्ही प्रमुख पाहुणे त्यांच्या कार्याने अद्वितीय आहेत आणि त्यांचं मोलाचं आणि विलक्षण योगदान शैक्षणिक क्षेत्रात आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल. आणि आम्ही आज आम्हाला सर्वांना मनस्वी आनंद आहे की आपण वेळात वेळ काढून आमच्या या प्रकाशन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थिती दर्शविला. यानंतर श्वेताबद्दल थोडं सांगेन मी. श्वेता बळीराम घुसळणारे ही आमच्या महाविद्यालयात मागील 3 वर्षापासून शिकत आहे. यावर्षी तिचे 3रे वर्ष आहे. महाविद्यालयात अनेक विद्यार्थी येतात, परंतु श्वेतासारखे मोजकेच विद्यार्थी आहेत जे अतिशय जिद्दीने, चिकाटीने आणि निष्ठेने अभ्यास करत असतात. श्वेता ही फक्त रेग्युलर अभ्यासक्रमाची बुक्सच वाचत नाही, तर त्याच्यासोबतच ग्रंथालयातील वेगवेगळी मासिकं, त्यासोबतच न्यूजपेपर्स वाचत असते. ग्रंथालयाची वेळ ग्रंथालयामध्ये तिचं वाचन चालू असतं. ग्रंथपाल सरांचं आणि आमच्या सर्व प्राध्यापकांचं एक निरीक्षण तिच्याबद्दल असं आहे की तासनतास अभ्यास करत राहणे आणि लायब्ररीचा वेळ संपेपर्यंत तिथे वाचन करत राहणे, ही एक जी श्वेताची जी काही आम्हाला आकर्षित वाटणारी जी गोष्ट आहे, कारण ती फक्त अभ्यासच करत नाही, म्हणजे रेग्युलर परीक्षेसाठी अभ्यास करत नाही, तर तिच्यामधली क्रिएटिव्हिटी, तिच्यामधली वैचारिकता ही ती त्याच्या आधारे ती हे लेखन करू शकली. आज विद्यार्थी जीवनामध्ये इतका चांगला ग्रंथ इतक्या कमी वयामध्ये प्रकाशित करणे ही तुझ्या यशाची खरं तर एक खूप मोठी झेप आहे. एक लेखिका म्हणून तुझ्या करिअरला सुरुवात झालेली असं आमच्या प्राचार्य सरांनी आता सांगितलेलं आहे, तर अतिशय योग्य वाटतं. तर श्वेता ही महाविद्यालयातल्या विविध उपक्रमांमध्ये नेहमी सहभागी होत असते, जसं की वक्तृत्व स्पर्धा आहेत आणि त्यामध्ये तिने विविध पारितोषिकही पटकावलेली आहेत.
त्यासोबतच तिचं लेखनही उत्तमच आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषेवर तिचं प्रभुत्व आहे. आकाशवाणी परभणी केंद्रावर युवा दिनानिमित्त भाषणाचे तिथे प्रसारण झालेले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडतर्फे आयोजित युवक महोत्सवात तिचा सक्रिय सहभाग होता. रोटरी क्लब ऑफ उदगीर तर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत महिला दिनाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेत तिने तिचं व्याख्यान दिलं होतं आणि त्यासाठी तिला पारितोषिक भेटलेलं आहे. उदयगिरी महाविद्यालय वाचक संवाद अशा विविध ठिकाणी तिने तिचे व्याख्यान दिलेले आहेत. वाचक संवादातर्फे तिला नवदुर्गा सन्मानही प्राप्त झालेला आहे. महाविद्यालयाचा उत्कृष्ट वाचक विद्यार्थी रिसेंटली तिला आम्ही प्रदान केलेला आहे. एक विद्यार्थी म्हणून श्वेताचा आम्हा सर्वांना खूप अभिमान वाटतो आणि तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी आम्ही सर्वजण कोटी कोटी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी परत एकदा मी आपल्या कार्यक्रमास उपस्थित दोन्ही व्यक्तिमत्व धन्यवाद मॅडम. दोन्ही पाहुण्यांचा अल्पसा परिचय आपण करून दिलेला आहे. वेळेअभावी हा अल्पसा परिचय आपल्याला दिला गेला आहे. तरी परंतु त्यांच्या वक्तव्यातून, त्यांच्या मनोगतातून आपला खरासा परिचय होईलच. त्याचबरोबर श्वेताचं जे काही तुम्ही श्वेताविषयी बोललेलं आहे अगदी बरोबर आहे. माझी देखील ती स्टुडंट आहे. शिकवत असताना अनेक प्रश्न ती त्या ठिकाणी करते आणि चौकस वृत्ती तिची आहे आणि समाजाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन हा नक्कीच हा सकारात्मक स्वरूपाचा आहे. म्हणूनच हा ग्रंथ हा नावारूपाला आलेला आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या या खास ऑनलाईन ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन जिच्यासाठी केले गेले आहे अशी न उमजलेला पुरुष या ग्रंथाची लेखिका आपल्याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी श्वेता हुनसनाले तिच्या ग्रंथाचा सार तसेच तिने हा ग्रंथ कसा नावारूपाला आणला याविषयी जाणून घेऊया तिच्याच मनोगतातून. तर श्वेताला अशी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. माझ्या सुरुवात छोट्याशा ब्लॉगने झाली. जसं की त्यांना सांगितले, मला कॉलेज करते कोणताही विषय निवड आणखीन त्यावर ब्लॉग लिह असं म्हणण्यात आलं होतं. मग मी 4-5 विषय निवडले. त्यापैकी त्यांना पुरुषांविषयी लिहिलं. सर विचारले मला, काय लिहिशील तू पुरुषांवर? नेमकं विषय काय लिहिणार आहेस तू? मी म्हणे सर 2-3 गोष्टी विचार करेन आणि मी देईन तुम्हाला ब्लॉग लिहून. जेव्हा मी ब्लॉग लिहिले खरं तर ते हिंदी भाषेत होतं आणि त्याची शब्द मर्यादा आणि पेज जास्त होते. सर म्हणले तुम्हाला आणखी जास्त सुचलं तर आपण एक पुस्तक काढू यावर. आणखी तुम्ही जास्त लिहू शकता का? मी म्हणले हो. मग याद्वारे माझ्या पुस्तकाची निर्मिती झाली. आजच्या काळापासून स्त्रियांवर खूप काही बोलण्यात आलं आहे, लिहिण्यात देखील आलं आहे. आणि आश्चर्याची गोष्ट ही की स्त्रियांवर जे काही लिहिलेलं आहे ते अर्ध्यापेक्षा जास्त पुरुषांनी लिहिले. जेव्हा पुरुष स्त्रियांविषयी मत मांडतात ते निरपेक्ष म्हणून मांडतात. स्त्रियांवर जे काही अन्याय झाले ते मांडतात. परंतु कधी एखाद्या स्त्रीने मांडले आहे का? ती नेहमी पुरुषांबाबतीत पूर्वग्रह दूषित ठेवूनच विचार मांडते. म्हणजे समाजातील 1-2% पुरुषांनी काही गुन्हा केला तर सगळ्यांना त्याच दृष्टीने पाहणे हा गुन्हा आहे. हा गुन्हा स्त्रियांच्या काळात व इतर समाजही करत आहे. कुठे ना कुठे पुरुषांना बाजू मांडण्याची वेळ आली आहे. परंतु हे होत नाही का? आपला देश जरी आपण पुरुष प्रधान म्हणत असलो तरी देखील आजच्या काळात फक्त स्त्रियांचे चालत आहे. स्त्री कुठेही पुरुषांवर कोणताही आरोप लावू शकतात आणि त्याचा कोणीही विरोध करू शकत नाही आजच्या काळात. का? कारण की कायदा स्त्रियांच्या पाठीमागे आहे. पुरुषांविषयी कायदेच नाहीत. वरून आश्चर्याची बाब ही की आपण इतकं म्हणतो की स्त्रियांवर अन्याय आहे, त्यांना खूप मर्यादा आहेत. परंतु जागतिक पातळीवर तसेच आपल्या देशातही स्त्रियांपेक्षा पुरुष आत्महत्येचे प्रमाण खूप जास्त आहे. असे का? जर खरंच पुरुष प्रधान आपली संस्कृती आहे, देश आहे आणि पुरुषांचं चालतं तर पुरुष आत्महत्या जास्त प्रमाण का? तेही स्त्रियांपेक्षा जास्त का? हे प्रश्न कुठेतरी समाजाला विचारले पाहिजेत. जे स्त्रिया आज फेमिनिझमच्या नावाखाली पुरुषांवर वाटेल ते आरोप करतात आणि फसवणूकही होत आहे, हे सगळे प्रश्न कुठेतरी मांडले पाहिजेत. वातावरण बदलते, वातावरणानुसार झाडे, संस्कृती पर्यावरणानुसार बदलते. वेळोवेळी जागा बदलते, प्रवासानुसार स्थिती बदलते, पर्यावरण बदलते.
तसेच पुरुषांनाही भावना असतात स्त्रियांप्रमाणेच. हे समाज आजच्या युगात विसरत जात आहे. या तंत्रज्ञानाच्या काळात पुरुष यंत्र नाही तर तोही माणूस आहे. त्यांनाही भावना आहेत. त्यांनाही वेळोवेळी एका कठोर आधाराची गरज आहे. तू चाल पुढे मी मागे आहे असं म्हणणारा खंबीर आवाजाची गरज पुरुषांनाही लाभते. गरज आहे त्यांनाही. परंतु हा समाज तो पुरुष आहे या नावाने त्याला वाटेल त्या मार्गाने जायला भाग पडतात. आश्चर्याची ही गोष्ट आहे आपल्या देशात आज 21व्या शतकात देखील मानसिक स्थितीवर कधीच कुणीच बोलत नाही. जर कुणी बोललं तरी म्हणतात डिप्रेशन नावाची गोष्टच आपल्या समाजात नाही. जर एखादा पुरुष म्हणला अरे मला हे नाही करायचं किंवा कसं तरी वाटत आहे तर त्याच्यावर हसतात लोक आणि म्हणतात की तू जबाबदारीपासून पळत आहेस. अरे सगळे करतात तू का असं मागे जात आहेस. म्हणजे आपला समाज पुरुषांबद्दल काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आणि हे कुठेतरी प्रश्न मांडले गेले पाहिजेत. नाहीतर ही स्थिती अशीच राहील. माझे वडील माझा भाऊ हे देखील एक पुरुष आहेत आणि मी त्यांना बघितले परिश्रम करताना काहीही न बोलताना. त्यामुळे मला वाटलं की पुरुषांना कुठेतरी त्यांचे विचार त्यांचे भावना त्यांचे प्रश्न मांडले गेले पाहिजेत. त्यामुळे मी पुरुषांवर पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केले. माझी इच्छा आहे की हे आवडावे व याच्यात मी जे काही प्रश्न मांडले आहे पुरुषांचे जे काही बाजू मांडली आहे भावना मांडली आहे ते सगळ्यांना आवडतील. आणि यामध्ये माझ्या महाविद्यालयाने प्रकाशनाचा सर्व खर्च केला त्याबद्दल धन्यवाद. आशा करते की परत पूर्वग्रह दूषित न ठेवता एखादी स्त्री पुरुषाला निरपेक्ष नजरेने बघेल. एवढीच मी शेवटची आशा व्यक्त करते आणि सगळ्यांचं मी स्वागत करते आणि धन्यवाद. धन्यवाद श्वेता. खरंच पुरुषांच्या कामाचंही कौतुक करायला हवं. स्त्रियांची नोकरी म्हणजे सन्मान तर पुरुषांची नोकरी जबाबदारी का. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना आरक्षण सरकारच्या योजनांचा लाभ स्त्रियांना लागू पुरुषांना मात्र दुर्लक्षित केलं जातं. जागृती प्रसार मात्र स्त्रियांच्या हक्कासाठी. मग पुरुषांच्या अस्तित्वाचं काय. आताच तू सांगितलेलं आहे कायदे सगळे स्त्रियांच्या बाजूने आहे. पुरुषांनाही भावना वेदना ह्या असतात. पुरुषही आपल्यासारखेच असतात. अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर प्रकाश टाकत ग्रंथाचे लिखाण केलं. खरंच असं म्हटलं जातं मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता हौसलों से ही उड़ान होती है हौसलों से ही उड़ान होती है. या उक्तीप्रमाणे विद्यार्थी जीवनात जिद्दीने आणि अगदी कमी वेळात सरांनी सांगितलेलं आहे अगदी 6 महिन्यामध्ये तिने या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे आणि अभ्यासात देखील ती हुशार आहे. तिकडचं शिक्षण घेतही या ठिकाणी इतर ग्रंथाचं तिनं लेखन केलेलं आहे. तर श्वेताला पुढील भावी आयुष्यात यापेक्षाही अधिक प्रगती मिळो अशी सर्वांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद परत एक वेळेस. यानंतर या ग्रंथाचे प्रकाशन व मार्गदर्शन करतील राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथील मराठी विभाग प्रमुख माननीय डॉक्टर संभाजी पाटील सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी या ग्रंथाचे प्रकाशन व सखोल असे मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. न उमगलेला पुरुष लेखिका श्री हौवी स्वामी महाविद्यालयाची बहुगुणी व आदर्श विद्यार्थिनी कुमारी श्वेता बळीराम उनसनाले यांच्या या लिहिलेल्या न उमजलेला पुरुष या ग्रंथांच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष श्री हौवी स्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नामदेव यमेकर सर, मुद्दाम या पुस्तक प्रकाशनासाठी दिल्लीहून उपस्थित असणाऱ्या ग्रंथ चळवळ कार्यकर्त्या आणि लेखिका श्रीमती प्रांजली लेले मॅडम, प्रमुख उपस्थिती आदरणीय श्री काळगापुरे सर उपप्राचार्य, या महाविद्यालयातील उपस्थित असणारे प्राध्यापक, याबरोबरच या महाविद्यालयातील विद्यार्थिनी विद्यार्थी
या पुस्तकाच्या पाठीमागं खंबीरपणानं या पुस्तकाच्या जडणघडणीसाठी मार्गदर्शन करणारे हरहुन्नरी प्राध्यापक माझे मित्र आदरणीय डॉक्टर मई तंगावर सर यांच्याबद्दल आपणाला असं म्हणता येईल की महाराष्ट्रामध्ये जे काही धडपडणारे मोजके प्राध्यापक आहेत 5-10 त्यांच्यामध्ये तंगावर सर एक आहे. कायम विद्यार्थ्यांना ते सतत प्रेरणा प्रोत्साहन देत असतात. विविध उपक्रमामध्ये स्वतःला सतत व्यस्त ठेवत असतात. यांच्यामुळं या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी घडलेले आहेत आणि त्याचाच एक भाग आज श्वेताच्या या पुस्तकाच्या रूपानं आपल्या समोर येत आहे. याबरोबर उपस्थित असणाऱ्या ज्योती मॅडम, सर्व प्राध्यापक मंडळी, मुद्दाम या पुस्तक प्रकाशनासाठी आमच्या राजर्षी शाहू महाविद्यालय विद्यार्थी परिषद सचिव आयेशा बेग, ज्या एमकॉमच्या विद्यार्थिनी आहेत आणि मुद्दाम होऊन श्वेताचं कौतुक करण्यासाठी त्याही उपस्थित आहेत आणि काही आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित आहेत. याबरोबर या ग्रंथाचे प्रकाशक श्री वीरभद्र गुळवे, बाकी सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ऑनलाईन का होत नाही पण छान कार्यक्रम होतो आहे. या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये जवळपास 65 सगळ्या प्राध्यापक विद्यार्थ्यांचा समावेश आहे आणि एक छान चर्चा या ग्रंथ रूपाने होते आहे. हा ग्रंथ माझ्या हाती आहे आणि आपण इथं पहिल्यांदा प्रकाशन करूया. आपण आता समोरासमोर नसाल तरी मात्र प्रतिकात्मक पण दुरुस्त पद्धतीनं आपण सर्वप्रथम या ग्रंथांचं प्रकाशन करूया. मी माझ्याकडे असणारं पुस्तक आपल्या समोर याचं प्रकाशन करत आहे आणि त्यानंतर या पुस्तकाच्या रूपानं आपण काही नोंदी, निरीक्षणवजा नोंदी आपण करूया. माझ्याकडे असणारे पुस्तक मी आपल्या समोर घेऊन येत आहे. श्वेताचं हे पुस्तक 9 उमजलेला पुरुष. तर म्हणजे एखादा ग्रंथ प्रकाशित होतो आहे तर त्या ग्रंथांच्या मुखपृष्ठापासून अगदी मलपृष्ठापर्यंत आकर्षक पद्धतीनं ते आपल्या नजरेसमोर असतं. आपण केवळ दृष्टीनंच नाही तर स्पर्श रूपानं सुद्धा पुस्तक अनुभवण्याचा एक आनंद आपण घेत असतो. हे पुस्तक आता आपल्या समोर आहे. प्रथम या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल मी ज्यांनी पुढाकार घेतलेला या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नामदेव वेमेकर सर, यासाठी मार्गदर्शन करणारे आदरणीय तंगावार सर, या सगळ्यांचं मला कौतुक यासाठी आहे की इतर कोणत्याही पुस्तकाच्या प्रकाशनापेक्षा एका धडपडणाऱ्या विद्यार्थिनीला त्यांनी उभं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. काही वर्षापूर्वी जसे प्रश्न मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे या चिमुकल्या मुली विचारत होत्या, व्यवस्थेला, सत्तेला प्रश्न विचारत होत्या, तसे प्रश्न या वर्तमान काळामध्ये श्वेता उपस्थित करते आहे आणि ते प्रश्न कळीचे असल्यामुळं, बदलत्या समाजाचे असल्यामुळं ते सर्व समाजाचे आहेत असं कुणी म्हणणार नाही. पण समाजाचा एक मोठा भाग, मध्यमवर्गीय कुटुंब, मध्यमवर्गीय समाज आणि त्या समाजातले पुरुष मंडळी आणि स्त्री या सगळ्यांच्या नातेबंधाबद्दल आणि समाजातल्या या मोठ्या वर्गाबद्दल श्वेताने हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. अर्थात श्वेताचा अनुभव थोडा कमी असेल पण व्यवस्थेला विचारण्याचं धाडस, लिहिण्याचं धाडस श्वेताने केलेलं आहे. त्यामुळं या ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्तानं या ग्रंथाचं प्रकाशन झालं असं मी जाहीरही करतो आणि श्वेताचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. श्वेता बरोबरच या महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्य मार्गदर्शक तंगावर सर, महाविद्यालयातील इतर विद्यार्थी आणि सर्व त्या महाविद्यालयातील विद्यार्थी यांची मी अभिनंदन करतो
इतर विद्यार्थ्यांचं अभिनंदन याबद्दल करतो की तुमच्याच महाविद्यालयाची एक विद्यार्थिनी भारतानं पुस्तक लिहिते आहे, ग्रंथ लिहिते आहे आणि या महाविद्यालयाचा नावलौकिक होतो आणि याबरोबर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही आणि इतरांचाही हा नावलौकिक होतो. मित्रांनो, या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की या पुस्तक प्रकाशनासाठी महाविद्यालयामध्ये जो स्टुडंट ब्लॉग हा जो विद्यार्थ्यांना लिहित्या हातानं सतत कार्यरत ठेवणारा जो एक उपक्रमाचा भाग आहे त्यांनी मदत केलेली आहे आणि महाविद्यालयामध्ये IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम, भारतीय ज्ञान प्रणाली यावर झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात उरलेला राहिलेला निधी या पुस्तक प्रकाशनासाठी त्यांनी उपयोगाला आणलेला आहे. याच्यासारखा दुसरा विनियोग अत्यंत उत्तम पद्धतीनं दुसरा कोणताही झाला नसता. शेवटी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांसाठी आहे आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी आहे आणि त्याचा हा एक अत्यंत सदुपयोग महाविद्यालयाने केलेला आहे. ही दूरदृष्टी अगदी महाविद्यालय आणि महाविद्यालयातल्या सगळ्या प्रशासनाची आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दलही मला अत्यंत आदर आहे. दुसऱ्या एका गोष्टीचा आनंद मला आहे की इतर कोणत्याही ग्रंथाच्या प्रकाशनापेक्षा एका विद्यार्थिनीच्या ग्रंथाचं प्रकाशन करणं हा अत्यंत आनंदाचा एक योग आज आपल्या समोर जुळून आलेला आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. एकूण हा ग्रंथ 112 पृष्ठांचा हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये 35 स्वरूपाचे चिंतनात्मक लेख आहेत. अर्थात हे लेख यापूर्वी प्रकाशित झाले असतील ब्लॉगच्या निमित्तानं, पण त्याचं पुनर्लेखन करून ही संहिता ही श्वेतानी तयार केलेली आहे. या ग्रंथातले काही मोजके काही विषय जर पाहिले तर आपल्याला त्यामध्ये असणारी विचाराची धार आपल्याला दिसून येते. आता यामध्ये जे काही मुक्त चिंतनात्मक एकूण 35 लेख आहेत, तर वेळेअभावी त्या सगळ्यांचा मी उल्लेख करणार नाही, पण काही मुद्दाम लेखांचा मी उल्लेख करेन. यासाठी गर्दीत पुरुषच दोषी का आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे. हा अनुभव आपल्या सगळ्यांना येतो. नेहमी पुरुषच कठोर असं का मानलं जातं? अर्थात व्यवस्था ही घडवतानाच स्त्रियांना स्त्री म्हणून, माणूस म्हणून घडवते का बाई म्हणून घडवते आणि पुरुषांना पुरुष म्हणून घडवते का तो धाडशी आहे, अमुक आहे, तमुक आहे म्हणून त्याची प्रतिमा वेगळी निर्माण करते. हा झाला मूळ विचार. पण आजचं वास्तव काय हे पाहायचं असेल तर आपल्याला हे लेख लक्षात येतील. याबरोबरच काही मोजक्या लेखामध्ये स्त्री बेरोजगार चालेल, पण व्यवस्थेला पुरुष बेरोजगार असेल तर तो चालेल का? तो पुरुषाची कमजोरी किंवा तो कमावत नाही अमुक तमुक तमुक म्हणून त्याचं खच्चीकरण त्याच्या कुटुंबात, व्यवस्थेत, नात्यात, गोत्यात का होतं? याबरोबरच स्त्रियापेक्षा खरंच सोपा आहे पुरुष. म्हणजे स्त्री ही समजून घ्यावी लागते. ती लवकर आपणाला कळत नाही, उलगडत नाही, समजून घेता येत नाही किंवा ती गूढ आहे वगैरे वगैरे. पण पुरुष समजून घेणं त्या दृष्टीनं सोपं आहे. याबरोबरच बहुतांश स्त्रिया दिखावटी असू शकतात. या लेखामध्ये सरसकट मूल्यमापन करताना कोणत्याही वर्गाला दोष दिलेला नाही. म्हणजे लेखन किती समतोल आहे हे दिसू शकते. या लेखामध्ये बहुतांश असा शब्दप्रयोग आलेला आहे. सरसकट शीर्षक देऊन लेखिकेला काही सनसनाटी निर्माण करायची नाही, त्याचा तो त्यांनी व्यवस्थित सांभाळलेला आहे. दुसरं असं आहे, पुढचा एक लेख पहा, पुरुष निर्णय घेणारे की केवळ जाहीर करणारे. मित्रांनो, आपल्याला बऱ्याच वेळेस काही फसवी विधानं दिसतात, विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये. आणि ती विधानं कोणती आहेत? आपल्याला आपल्या आजूबाजूला कुटुंबामध्ये, इतरत्र नातलगामध्ये, समाजामध्ये दिसून येतात की बऱ्याच वेळेस अनेक माणसामध्ये पुरुष जाहीर करताना काही विचारायचं असेल तर तो पुरुष म्हणून जातो की तिला काय विचारायचंय.
म्हणजे आपल्या पत्नीला किंवा घरातल्या स्त्रीला काय विचारायचंय विचारण्याची गरज नाही. पण हे फसव आहे. तिला विचारल्याशिवाय बऱ्याच वेळेस तो काहीच करू शकत नाही. पण चार चौघात त्याला ते मान्य करता येत नाही. किंवा स्त्रियांमध्ये स्त्री बऱ्याच वेळेस म्हणते की आमच्या यांना विचारावं लागेल. एखादी गोष्ट टाळायची असेल किंवा नाही म्हणून सांगायची असेल तर ती टाळण्यासाठी किंवा त्याची जबाबदारी आपल्या पतीवर किंवा घरातल्या कुटुंबातल्या कर्त्यावर ठेवण्यासाठी ती गोष्ट यांना विचारावं लागेल असं ती म्हणते. हे बऱ्याच वेळेस फसव असू शकतं. त्यामुळं श्वेतानी हा प्रश्न जो निर्माण केलेला आहे की पुरुष हे निर्णय घेतात का? बऱ्याच वेळेस कुटुंबातला कर्ता म्हणून पुरुष निर्णय घेतो. अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. आपल्याकडं बऱ्याच वेळेस असं विधान केलं जातं की पती पत्नी म्हणजे संसाररूपी रथाची 2 चाकं. खरं म्हणजे हे 2 चाकं बऱ्याच वेळेस सायकलची असू शकतात. आपण असा विचार करू, श्वेताच्या दृष्टीने विचार करू की सायकलची चाके का? तर घर कोणाचं? तर पुरुषाचं. कर्ता कोण? पुरुष. शेती कोणाच्या नावावर? पुरुषाच्या. मुलं बाळ कोणाच्या नावावर? आता स्त्रियांची नावं, आईची नावं येतात. पण बऱ्याच वेळेस असं मूल्यमापन होतं आणि संसारातली जबाबदारी मात्र स्त्रियावर. कुटुंबातली म्हातारी कोतारी माणसं त्यांची जबाबदारी, उठाठेव, दुखणे खोकणे किंवा नातलग आलेस, स्वयंपाक करण्याची जबाबदारी, अमुक तमुक किंवा घरातला माणूस व्यसनी निघाला तर घर सावरण्याची जबाबदारी स्त्रियाची येते. गावातली 5-10 उदाहरणं अशी असतात की त्याच्या व्यसनाधीनतेमुळं गावातली ती घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. पण असं अजून फारसं आपल्याला दिसत नाही की या गावातल्या 5-10 स्त्रिया त्यांच्या व्यसनाधीनतेमुळं या गावातली 10 घरं संपलेली आहेत, उद्ध्वस्त झालेली आहेत अशी दिसत नाही. ही मान्य करूनही आपल्याला दुसऱ्या बाजूने विचार करावा लागतो की सायकलच्या पुढचं चाक पुरुषाचं आहे, मागचं चाक स्त्रीचं आहे. म्हणजे सगळा संसाराचा भाग मागच्या चाकावर आहे. सायकलला कॅरियर असतं, त्याच्यावर ओझं, लहान मुलं किंवा डबल सीटवर बसणारा माणूस आणि ब्रेक मागच्या चाकाला असतं, पायंडल मागच्या चाकाला असतं. म्हणजे समाजातला दबाव, नीती, नियम हे सगळे स्त्रियावर असतात आणि मागच्याच चाकाची टायरची झीज लवकर होते. हे जरी खरं असलं तरी बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये आजचं चित्रण काय? पारंपरिक दृष्टिकोन बाजूला ठेवून किंवा एका परिघातला विचार बाजूला ठेवून नव्यानं काही विचार मांडण्याची जी एक पोच श्वेतानं आपल्या रूपाने इथं उभं केलेली आहे आणि ती बरोबर त्या दृष्टीनं विचार करते आणि नवा विचार मांडते. पुढचा एक लेख आहे, पुरुष शेतकरीच आत्महत्या करतात. असं का होतं? म्हणजे ताण तणाव, कुटुंबाची जबाबदारी, सामाजिक आघात हे सगळं झेलता झेलता पुरुष कोलमडून पडतो. मग तेवढी जबाबदारी त्या कुटुंबाच्या स्त्रियांची असते. पण हे नेमकं नातं काय? या दृष्टिकोनातून थोडा वेगळा विचार श्वेतानी मांडलेला आहे. आणखी काही लेख आहेत, 2-3 लेखांचा मी उल्लेख करतो. जागृती, प्रसार स्त्रियांच्या हक्कासाठी, पुरुषांच्या अस्तित्वाचं काय? याबरोबर जागतिक महिला दिन साजरा केला जातो. स्त्रियांना जगण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी हे आवश्यकच आहे. पण आता सरसकट असा विचार करता येऊ शकतो का? मग पुरुष पीडित नाहीत का? त्यांच्यासाठी काय कायदे आहेत? वगैरे वगैरे सगळे विचार या निमित्ताने येतात. याबरोबर काही तुलनात्मक दृष्ट्या विचार करणारे लेख आहेत. पूर्वीची स्त्री आणि आजची स्त्री काय नेमका फरक आहे? याबरोबरच पूर्वीचा पुरुष आणि आजचा पुरुष यामध्ये नेमका काय फरक आहे? आणि यानंतर स्त्रियांचा आनंद सण समारंभातून साजरा होतो. पुरुषाच्या आनंदाचं काय? बऱ्याच वेळेस असंही होतं की मध्यमवर्गीय कुटुंब, नोकरी करणारे कुटुंब यांच्या घरात येणारे जाणारे नातलग हे सगळे त्या स्त्रीच्या माहेरशी जास्त निगडीत असतात आणि पुरुषांच्या नातलगांचं मात्र उपरेपद त्या कुटुंबामध्ये जाणवतं. असे अनेक लेख आहेत आणि अनेक प्रश्न आहेत. हा एक खूप मोठा चिंतनाचा विषय. आपल्याकडं स्त्रीवाद आला, स्त्रियांच्या चळवळी आल्या, स्त्रीवाद आपल्याकडं जगभरातून तो आला. भारतीय दृष्टिकोनातून स्त्रीवादाचा विचार झाला.
पण आजच्या वर्तमान स्थितीमध्ये 21व्या शतकामध्ये आपण कुठे उभे आहोत आणि आपण माणूस म्हणून स्त्रीकडं आणि पुरुषाकडं कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय, आपली असणारी कुटुंब रचना, समाज रचना आणि यात नव्यानं काही निर्माण होत असलेले, होऊ घातलेले प्रश्न या श्वेताने निर्माण केलेले आहेत. पण श्वेता एवढे प्रश्न निर्माण करून थांबत नाही, तर शेवटचे 3 लेख पहा. तो काहीतरी संदेश देऊ इच्छिते. ती म्हणते की एकमेकांना आपण पूरक बनूया. स्त्री वगळून पुरुषांचा विचार करता येत नाही किंवा पुरुष वगळून स्त्रियांचा विचार, म्हणजे हा घटक समतुल्य आहे. म्हणजे समाजाच्या जवळजवळ 50% स्त्री आहे आणि 50% पुरुष आहे. वेगवेगळ्या देशामध्ये हे प्रमाण 1-2% कमी असू शकते. त्यामुळे स्त्री वगळून पुरुषांचा विचार करता येत नाही, पुरुष वगळून स्त्रियांचा विचार करता येत नाही किंवा दोन्हीपैकी तुल्यबळ असावे. एक श्रेष्ठ आणि दुसरा कनिष्ठ असा असू नये. तर आपण नव्या समाजाच्या जडणघडणीसाठी ते आपल्याला एकमेकाला पूरकच बनावं लागतं. हा एक लेख आपण या ग्रंथाच्या शेवटी दिसतोय. दुसरा एक लेख आहे, जगूया सगळ्या दोषासोबत आनंदाने. मुळामध्ये जोडीदार म्हणून आपण स्वीकारतो, नातलग म्हणून स्वीकारतो, समाजातल्या वेगवेगळ्या नातेबंधामध्ये आपण अनेकांशी जोडून घेतो, तेव्हा आपण त्याच्या चांगल्या वाईट गुणासहित आपणाला ते जगता आलं पाहिजे. आपण हळूहळू माणसं तोडून जगू शकत नाही, इतरांना दोष देऊन जगू शकत नाही. या जगातला सर्वोत्तम माणूस हा माझ्यासोबत असावा असा विचार केला तर हळूहळू आपण एकटे पडत जाऊ शकतो किंवा जात आहोत. त्यामुळं अनेकांच्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन दे आणि काही दोष असू शकतात, परिपूर्ण असा कोणी नाहीये, पण त्याच्यावर नेमकेपणानं बोट ठेवून त्याला आपण दुःखी करून किंवा त्याचा आत्मविश्वास मारून जगू शकत नाही. तर त्याला स्वीकारून आणि सगळ्यांना सोबत घेऊन समूहाची भावना यानं आपण किती आनंदाने जगू शकतो, हा एक आपल्याला संदेश देणारा लेख आहे. आणि शेवटचा लेख म्हणजे चांगला समाज आपल्याला निर्माण करता आला पाहिजे किंवा आपण सगळ्यांनी मिळून निर्माण करूया. जिथं स्त्री असो किंवा पुरुष असो, यातला कोणताही घटक कमकुवत असून चालत नाही. समाजाच्या उभारणीसाठी हे दोन्ही घटक सक्षमच असले पाहिजे. सर्वच दृष्टिकोनातून ते सक्षम असले पाहिजे. म्हणून या सगळ्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. असे हे वेगवेगळे आपल्याला असणारे जवळजवळ 35 लेख अर्थात या ग्रंथामध्ये ते सलगपणाने आलेले आहेत. पहिला ग्रंथ म्हणजे एखाद्या नदीच्या उगमासारखा असतो. हळूहळू नंतर नदीचं पात्र हे विस्तारत जातं. छोटे मोठे नदीचे झऱ्याचे हे आपल्या पोटात घेऊन नदीचं पात्र हे विस्तारत जातं आणि मग नदीचा एक मुख्य प्रवाह तयार होत असतो. तसाही श्वेताच्या ग्रंथरूपाचा प्रवाह आता सुरू झालेला आहे. पण उगमस्थान फार महत्वाचं असतं. आपण त्या उगमस्थानापर्यंत बऱ्याच वेळेस पोहोचतो. तसं हे श्वेताचं विचाररूपी उगमस्थान हे सुरू झालेलं आहे. पण या ग्रंथांचे काही सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक दृष्टिकोनातून काही वेगळेपण आहे, ते आपल्याला मान्य करावे लागेल. पुस्तकातले काही महत्वाच्या उताराकडे जाण्यापूर्वी, सगळे शक्य नाही पण काही महत्वाचे म्हणजे श्वेताच्या या मांडणीचे काही वेगळे पैलू पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांसमोर काही या ग्रंथांचे वेगळेपण, वैशिष्ट्ये, विशेष म्हणून आपण पाहू शकतो का, तर नक्कीच आहे. आपण हे सगळे लेख चाळल्यानंतर आपल्याला एक असं म्हणता येतं की या ग्रंथातून श्वेताची समतोल विचारदृष्टी आपल्याला दिसून येते. सरसकट कोणत्याही घटकाला श्वेताने दोष दिलेला नाही. म्हणजे समतोल पद्धतीनं श्वेताने मोजमाप केलेलं आहे, झुकत माप दिलेलं नाही. बऱ्याच ठिकाणी काव्यात्मक पद्धतीनं ते आलेलं आहे. या ग्रंथाचं एक वैशिष्ट्य तेही आहे की काव्यात्मकता, कवितेतून श्वेताला काही सांगायचंय, आविष्कृत करायचंय, अभिव्यक्तीतून ते सांगायचंय आणि ते त्यांनी केलेलं आहे. पण या ग्रंथांचं एक वेगळेपण म्हणजे श्वेताच्या बहुतांश विचाराला समतोलपणा लाभलेला आहे. कुठेही एकारलेपण किंवा एकट्याची बाजू घेताना दुसऱ्या विषयी
काही राग व्यक्त करतोय असं अजिबात आपल्याला झाल्याचं दिसत नाही. या ग्रंथाचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे बदलत्या व्यवस्थेचं भान या लेखिकेला दिसून येतं. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की विद्यार्थ्याला किंवा कोणत्याही माणसाला समोरचा माणूस वाचता आला पाहिजे. माणूस वाचणे ही एक व्यापक संकल्पना आहे, किंवा समाज वाचता आला पाहिजे. म्हणजे समाजाचं, समाजातल्या बदलत्या व्यवस्थेचं चालीरीती, प्रथा, परंपरा, समस्या याचं एक भान असलं पाहिजे. आपल्याला समाजात जोडून घेण्यासाठी हे भान आवश्यक असतं. पण बऱ्याच वेळेस असतं का, तर ते नसण्याची शक्यता आहे. आपलं स्वतःचं एक विश्व आणि त्यात केंद्रभूत असणारे आपण, त्यातला आपला एकलकोंडेपण किंवा आत्मकेंद्रवर्ती हा माणूस आहे आणि बाह्य जगाशी त्याला काही घेणं देणं नाही, असं बऱ्याच वेळेस असण्याची शक्यता आहे. आणि बऱ्याच वेळेस अलीकडचा विद्यार्थी असं असू शकतो, किंवा त्याच्या हातातला मोबाईल त्याला बाह्य जगाशी जोडता येत नाही. दूरवरच्या मित्राशी तो जोडतोय, पण त्याच्या शेजारी काय चाललंय, त्याच्या गावात काय चाललंय, त्याच्या गल्लीत काय चाललंय, शहरात काय चाललंय, हे बऱ्याच वेळेस आजच्या विद्यार्थ्याला भान नाहीये. आता विद्यार्थ्याला दोष देऊन चालत नाही. कोरोना काळानंतर शैक्षणिक दृष्टिकोनातून ऑनलाईन शिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे मोबाईल झालेला आहे. आणि आपल्याला काही वर्षापूर्वी जिओ नावाच्या कंपनीनं सुरुवातीला मोफत इंटरनेट वाटप करून ते आपल्या हाती दिलेले आहे. त्याची सवय झाल्यानंतर मग त्यांनी त्यांचा व्यवसाय पुढे केलेला आहे. आणि आता त्यात दिलं जाणारं काय 1.5-2 GB डेटा संपवण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. आता प्रौढ व्यक्ती त्यांच्या जबाबदारीमुळं, त्यांच्या अनुभवामुळं थोडं जबाबदारीनं वाटप करू इंटरनेटचा उपयोग करू शकतात. पण विद्यार्थ्यांकडे वेळच वेळ आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी त्यात उमजलेले आहेत. त्याच्यामुळे बाह्य जगतात काय चाललंय फारसं हे फक्त ऑनलाईन पद्धतीनं त्यांना दिसतं आणि त्यात माहितीचा कचरा जास्त असतो. पण वास्तव स्वरूपामध्ये तळागाळापर्यंत काय चाललेलं आहे, घराघरात, समाजात काय चाललेलं आहे, या बदलत्या व्यवस्थेबद्दलची निरीक्षणं या ग्रंथात आलेली आहेत. त्यामुळं माणूस वाचणे, समाज वाचणे ही काही गोष्ट असते, ती या श्वेताच्या ग्रंथातून दिसून येते. तिसरा एक मुद्दा आहे, श्वेतानं हे लिहिण्याचं धाडस केलेलं आहे, ग्रंथ रूपाने आपल्याला दिसून येतं. माणसं बऱ्याच वेळेस बोलतात आणि बोललेलं हवेत विरून जातं, पण लिहिणं ही जबाबदारीची गोष्ट आहे. ती संहिता आहे, ती कायमस्वरूपी राहते. आपल्या या ग्रुपवर ही बरीचशी प्राध्यापक मंडळी आहेत, सिनियर मंडळी आहेत. मला इथं विजय कुमार सर दिसत आहेत, इतर अजित सर दिसत आहेत. त्यांनाही हे मान्य असेल की संहिता लिहिणं, ग्रंथ लिहिणं ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे. बोलताना गोष्ट किंवा आपले विचार लिहिण्याचं धाडस करत नाही. ते धाडस या ग्रंथ रूपानं आपल्या बीकॉम तृतीय वर्षात शिकणाऱ्या या चिमुकल्या श्वेतानं केलेला आहे. आणि त्यात तिनं एकाच दृष्टिकोनातून नाही, वैविध्यता या दृष्टिकोनातून विविध गोष्टीवर तिनं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे. या ग्रंथाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, चौथं वैशिष्ट्य म्हणेन मी, की चाकोरी बाहेर जाऊन श्वेतानं काही विचार केलेला आहे. कोणतीही गोष्ट चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करणं ही अवघड गोष्ट आहे. म्हणजे प्रवाहात पोहणे सोपी गोष्ट असते, पण प्रवाहाच्या विरोधात गेल्यानंतर वेळोवेळी आपल्याला संघर्ष करावा लागतो. आणि हे संघर्ष झेलण्याची ताकद बऱ्याच वेळेस आपल्यात नसते. माणूस हा असा एक प्राणी आहे की तो व्यवस्थेशी जुळून घेतो आणि पुढे चालत राहतो. पण आपल्या विचारात काही वेगळं बोलणं असेल तर आपल्याला वेळोवेळी माणसं प्रश्न विचारतात किंवा आपल्याशी चर्चा करतात किंवा आपल्याला नावं ठेवतात. त्या सगळ्यांना सामोरं जाण्याची आपली तयारी असली पाहिजे. आता श्वेता हे बोलून थांबत नाही. श्वेताने आता मनोगत व्यक्त करताना श्वेता काही धाडसानी सांगू इच्छित होती, पण हे तर ग्रंथ रूपानं आपल्या समोर आहे आणि ह्या पुस्तकाचं हे एक वैशिष्ट्य आपल्याला दिसतंय. अर्थात आणखी एक वैशिष्ट्य आहे की सरसकट श्वेता कुणाला दोष देत नाही. आता श्वेताचे हे विचार जे आहेत तर त्या स्त्रियांसाठी नाही जे अजूनही वंचित, शोषित,
दुर्गम अतिदुर्गम भागात मागास किंवा या समाजातला एक फार मोठा कामगार वर्ग आहे, हा अपवाद वगळता समाजाचा जो मुख्य प्रवाह आहे, जो 60-70% मध्यमवर्गीय समाज आहे, तो या विचाराच्या केंद्रवर्ती आहे. आता मी मगाशी वंचित, शोषित, दुर्गम अतिदुर्गम या भागातल्या स्त्रियांना अजूनही या मुख्य प्रवाहात येता आलेलं नाही. पण हा समाज संख्येनं कमी आहे आणि जो या समाजातला मुख्य प्रवाह आहे, म्हणजे रस्ते, वीज, पाणी किंवा वेगवेगळ्या चळवळीशी हा समाज जो रस्त्यावर उतरणारा आहे, जागृत आहे, केंद्रवर्ती आहे, मध्यमवर्गीय आहे, तो समाज डोळ्यासमोर आहे. अर्थात एक उच्च किंवा अतिउच्च रईस अशा कुटुंबातल्या लोकांचे प्रश्न वेगळे असतात. सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाशी त्यांना काही घेणं देणं नाही. तोही भाग वगळला आणि काही दुर्गम अतिदुर्गम मागास कामगार आदिवासी दलित कुटुंबातल्या पण दूरवर राहणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न सोडले तर समाजातल्या 60-70 स्त्री पुरुषांच्या प्रश्नाला या श्वेताने हात घातलेले आहे. या ग्रंथांचे 5 वेगळेपण आपल्याला दिसून यायला लागतात. बघा, श्वेताच्या या पुस्तकातल्या भाषेबद्दल काही विधान आलेले मी थोडक्यात तुमच्या समोर ठेवतो आणि मग आपण वेळेनुसार याचा समारोप करूया. आता श्वेता पृष्ठ क्रमांक 7 काय लिहिते पहा. तिच्या गर्दीत पुरुषच दोषी का या लेखातील काही 4-5 वाक्य पहा. श्वेता लिहिते, पुरुषांची आजच्या काळातील स्थिती समजण्यासाठी मी एक उदाहरण देते. म्हणजे श्वेताला बोलण्याचा आधार का मिळतो तर काही संदर्भ देते. आता हा संदर्भ काय की इसवी सन 2021 साली लखनौ शहरात रात्रीचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला. काय होता तर तुम्ही पाहू शकता, यात एक स्त्री एका पुरुषावर हात उगारत होती. ती त्याला मारतच होती, पण समोरचा पुरुष काहीच उलट उत्तर न देता त्या स्त्रीचा मार खात राहिला. आजूबाजूला पाहणाऱ्या लोकांपैकी एकानेही त्या स्त्रीला अडवण्याचा थांबविण्याचा धाडस केलेला नाही. तो व्यक्ती टॅक्सी चालक होता. मुलीला वाटले की तो स्पीड गाडी पळवून तिला धडक देईल म्हणून ती त्याला मारते. नंतर पोलिसांनी विचारपूस केली, त्यात मुलीचा दोष निघाला. आता एक विधान म्हणून तिथं गेलेले, आता एक संदर्भ म्हणून एक उदाहरण आलेले. असं बऱ्याच वेळेस घडतं की समाजामध्ये काहीतरी घडतं आणि तिथला समाज, पाहणारा समाज, प्रेक्षक वर्ग नेहमी स्त्रियांच्या बाजूनं उभा राहतो आणि पुरुषांनाच दोषी मानलं जातं. छोटासा अपघात असो, धक्का लागणे असो किंवा काही असो, पुरुष मंडळी असतील किंवा स्त्री असतील तरी वास्तव काय कोणी समजून घेत नाही आणि ते स्त्रीच्या बाजूनं उभं राहतात. बघा, अशी काही संदर्भ देते श्वेता लिहिते. म्हणजे श्वेताचं लिहिणं हे हवेतल्या गप्पा नाही किंवा तिच्या कल्पनेतलं जग नाहीये, तर काही संदर्भ देते ती आणि संदर्भ महत्वाचे आहेत. पृष्ठ क्रमांक 19 वर श्वेता लिहिते, पुरुष आतून कुठेतरी तुटलेला, भावनांनी खचलेला, स्वप्नांनी अडकलेला आणि जबाबदारीच्या जाळ्यात आत शिरत गेलेला असतो. त्याला एक संधी द्या व्यक्त होण्याची, मग तुम्हा स्त्रियांना कळेल की तो पुरुष पण निर्मळ, बोलका, आपल्यासारखाच आनंदी पण थोडाही हट्टी आहे. त्याला मनातून खुलून हसण्याची संधी द्या आणि विचारा की आजचा दिवस कसा गेला. म्हणजे या सगळ्या अपेक्षा केवळ पुरुषाकडून केल्या जातात, पण उलट पुरुषांनाही आपल्याला काही विचारता येतं, समजून घेता येतं. पण बऱ्याच वेळेस दुर्लक्षित होतं की त्याचं एक आनंदाचं जग आहे. त्याच्या जगात काय घडलंय हे बहुतांश स्त्रिया विचारतात का? एकदा विचारून तरी पहा. बऱ्याच वेळेस स्त्री व्यक्त होत राहते आणि पुरुष मात्र मनातून खंगत चाललेला, त्याच्या विश्वामध्ये असलेले प्रश्न, समस्या तो मनात दाबलेला असतो आणि तो खट्टू होत राहतो. त्या संदर्भातलं हे विधान आहे. पृष्ठ क्रमांक 26 वर पुरुषाचा आदर सन्मान त्याच्या कमाईवरून या लेखामध्ये श्वेता लिहिते, बायको गृहिणी असणारी, घरकाम असणारी करणारी असेल तरी चालेल, पण एखादा पुरुष जर घरकामी असेल तर तो अयशस्वी पुरुषाचं उदाहरण हे चुकीचं आहे. असं का? पुरुषांची किंमत पैशावरून केली जातं याचा विचार करूनच आपल्याला काही प्रश्न
समाजामध्ये निर्माण करता येतात. म्हणजे करिअरच्या दृष्टीनं कुणी जर एखादा पुरुष म्हटला की मी उत्तम स्वयंपाक करतो किंवा घर सांभाळतो, धुणं भांडी करतो, तर आजच्या समाजाला ते स्वीकारार्ह आहे का? एखादी स्त्री गृहिणी आहे तर ते सगळ्यांना मान्य आहे. किंवा नोकरी करणारी स्त्री नोकरीची जबाबदारी स्वीकारून ती घरातली पण जबाबदारी स्वीकारती हेही मान्य आहे. पण करिअर म्हणून स्त्री नोकरी करत असेल आणि त्या स्त्रीशी लग्न करणारा पुरुष जर म्हणत असेल की मी घर उत्तम सांभाळेन, तर ते त्या स्त्रीला किंवा समाजाला मान्य आहे का? ते आपल्याकडं स्वीकारलं जातं का? याचा विचार होणं गरजेचं आहे. बघा, पुन्हा आरक्षणाच्या संदर्भात सुविधा योजना या कशा आहेत? स्त्रीला आरक्षण किंवा संरक्षण देण्याच्या दृष्टीनं कसं आहे याचं उदाहरण देताना पृष्ठ क्रमांक 41 वर श्वेता लिहिते, कर्नाटक राज्यामध्ये महिलांना बस प्रवास संपूर्ण राज्यात मोफत करण्यात आला आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील 2 महिलांना 1500 रुपये देण्याची सोय करण्यात आलेली आहे. आता ही योजना इतर राज्यात हळूहळू अंमलात येण्याची तयारी करत आहे. माझ्या मते या सर्वच योजना चुकीच्या आहेत, कारण याद्वारे विकास खुंटतो. म्हणजे स्त्रियांना मोफत प्रवास, स्त्रियांना 1500 रुपये देण्याची महाराष्ट्र शासनाची योजना किंवा लाडली बहीण वगैरे सगळ्या योजना स्त्रीसाठी सन्मान म्हणून, प्रोत्साहन म्हणून किंवा बऱ्याच वेळेस हे देण्यापाठीमागे राजकीय हेतू असतो किंवा निवडणुका डोळ्यासमोर असतात, पण हे स्त्रियांसाठी आहे असं प्रोत्साहन किंवा अशी काही योजना अजूनही आपल्याकडे आलेले नाहीत. किंवा स्त्रियांसाठी जे आरक्षण आहेत, कायदे आहेत, तसे अजून आपल्याकडे पुरुषाकडे नाहीये. आणखी एक लेख आहे, पुरुष निर्णय घेणारे की जाहीर करणारे. आता कौटुंबिक स्थितीमध्ये बऱ्याच कुटुंबामध्ये असं दिसतंय की सर्व निर्णय घेत दुसऱ्यांचा हिस्सा असतो. म्हणजे पुरुषांचे निर्णय खरेच 100% पुरुषांचेच असतात का? हा सर, धन्यवाद सर. आपण 9 मजलेला पुरुष या ग्रंथाचे प्रकाशन केलं आणि त्याचबरोबर प्रत्येक लेखावरती सखोल प्रकाश टाकून त्यावरती योग्य असं मार्गदर्शन केलं आणि हे मार्गदर्शन आमच्या जीवनाला आकार देणारे आहे असे मी सर्वांच्या वतीने नमूद करते. तर या सोहळ्याच्या दुसऱ्या मार्गदर्शिका नवी दिल्ली येथील ग्रंथ चळवळीतील कार्यकर्त्या व लेखिका श्रीमती प्रांजली लेले मॅम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. नमस्कार. सर्वप्रथम मला या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आमंत्रित केल्याबद्दल आपण सर्वांचे खूप खूप आभार. विद्यार्थी दशेत असताना इतका प्रगल्भ विषय श्वेताने हाताळला आहे त्याबद्दल मला श्वेताचे खूप खूप अभिनंदन करायचे वाटते. या ग्रंथाच्या प्रकाशनात खरं तर महाविद्यालयाचा खूप मोठा वाटा आहे. त्यासाठी मला श्री हागी स्वामी महाविद्यालयाचे प्रिन्सिपल डॉक्टर येमेकर सर, उपप्राचार्य डॉक्टर काळगापुरे सर, तसेच मराठी विभाग प्रमुख डॉक्टर तरगावर सर आणि उपस्थित पाहुणे पाटील सर या सगळ्यांचे मला खूप खूप अभिनंदन करावेसे वाटते. आपण ऍक्च्युली या महाविद्यालयातील सगळेच प्राध्यापक सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळेच या ग्रंथाचे आज प्रकाशन होत आहे असे माझे मत आहे. कारण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हा सगळ्यात मोठा असं एक आपला प्रत्येक अध्यापकाचं एक मोठं एक कार्य असतं. त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन लाभलं की आपोआप विद्यार्थ्यांना एक प्रकारे त्यांच्या जीवनात काय करायचं त्यांना त्यांचं ध्येय प्राप्त होतं आणि आपल्या सगळ्यांचाच एक खूप मोठा वाटा आहे. म्हणून आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन येते. आजचे प्रमुख पाहुणे श्री पाटील सरांनी खूप छान विषयाचा उलगडा केला आहे. त्याच्या प्रत्येक ग्रंथातील एकूण एक लेखाचे खूप छान त्यांनी वर्णन सांगितलंय आणि जणू काही आपण तो ग्रंथ प्रत्यक्ष वाचतोय हे असं मला त्या क्षणी वाटत होतं. आमच्या इथे पण आता सध्या खूप पाऊस पडतोय त्यामुळे कदाचित माझं बंद होऊ शकतं. त्यामुळे मी अगदी आवर्त घेते. फार थोड्या शब्दात मला इथे जे काही सांगायचे ते मी सांगू इच्छिते. आजच्या या ग्रंथासाठी आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा
हा प्रत्येक महाविद्यालयाचं एक कर्तव्य असतं आणि प्रत्येकालाच हे वाटत असतं. आणि या ग्रंथाच्या आज जे पण ग्रंथ प्रकाशन झाले आहे त्यात या विद्यालयाचा खूप मोठा वाटा आहे. कारण आपल्याला माहितीच आहे की जेव्हा एखाद्या मुलाचं व्यक्तिमत्व घडवायचं असतं त्यासाठी त्याला आवश्यक असते एक सुंदर व्यासपीठ मिळण्याचं. एक मंच त्या मुलांकरता उपलब्ध करून द्यावा लागतो आणि तो मंच या विद्यालयाने आपल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मला खूप सगळ्यांचं कौतुक वाटत आहे. या मंचाद्वारे ऍक्च्युली मुलांच्या सुप्त गुणांना त्यांच्यात जी काही उपजत गुण आहेत त्यांना वाव मिळतो आणि अशा मंचाद्वारेच भावी लेखक, कवी, मोठमोठाले आता आपण जे नेते बघतो या सगळ्यांचाच जी जडणघडण होते ती पण यांच्यामुळेच शक्य होते. तर महाविद्यालयाने श्वेता सारख्या असंख्य विद्यालयांना असे छान व्यासपीठ दिले आहे. त्याचं मला खरंच मनापासून त्याचं कौतुक वाटत आहे. तिच्यामुळेच तिच्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना खूप छान प्रेरणा मिळते आहे आणि मिळणारच आहे याची पण मला पूर्ण खात्री आहे. आजचा हा ग्रंथ प्रकाशन म्हणजे खरं तर तिने म्हणतात की लँडमार्क सेट केला आहे इतरांसाठी. कारण इतक्या लहान वयात एवढं मोठं पाऊल म्हणजे तिने जे आज तिला जे काही मिळाले आहे त्यात अर्थात तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन आहेच आणि तिचा स्वतःचा जो पण तिचा अभ्यास आहे तिने आजपर्यंत जे काही तिने केलं आहे अनेक उपक्रमाचे नेतृत्व केले आहे, अनेक वाचन स्पर्धा, अनेक वक्तृत्व स्पर्धा गाजविल्या आहेत. त्यामुळे तिचं जे वाचन अतिशय प्रगल्भ झालं आहे त्यामुळेच तिने आजचं हे कार्य छान प्रकारे केलं आहे. जे लिखाणाचं कार्य केलं आहे ते फारच उत्तम प्रकारे केले आहे. तिचे बरेचसे मी लेख त्यातले वाचले आहेत आणि अजूनही त्यातलं मला बरेचसे पॉइंट्स म्हणजे मला खरोखर विचार करायला भाग पडतात की खरंच इतक्या लहान वयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एवढं म्हणजे खूप मॅच्युरिटी जी मला तिच्या लिखाणातून दिसली त्याचं मला खरंच कौतुक करावंसं वाटतं. वाचक ते लेखक मुळात काय असतं ना, वाचक ते लेखक हा एक मोठा असा दीर्घ असा प्रवास असतो आणि वाचनाची जर आवड नसेल तर त्यातून कधीही उत्तम लेखक घडणार नाही. तर मला असं वाटतं की जी वाचनाची आवड निर्माण होते ना ती अगदी बालवयापासून. मी स्वतः एका शाळेमध्ये आहे त्यामुळे मला माहिती आहे असंख्य मुलं आमच्या हाताखालून जात असतात पण योग्य वेळी योग्य असं मार्गदर्शन त्यांना मिळणं खूप गरजेचं असतं. तर ही जी वाचन निर्माण त्यांची कशी होते ती शालेय अगदी बालवयापासून पण त्यासाठी आपल्या घरी पालकांना म्हणजे प्रयत्न करायलाच हवे. त्याबरोबर शाळेतील सगळ्या प्राचार्यांना शिक्षकांना प्रयत्न घ्यायला हवे. एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिक आपल्याला घडवायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची ही एक आवड जोपासणं खूप खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला माहितीच आहे की आता हा मोबाईलचा जमाना आहे. सध्या मुलांची प्रवृत्ती जी आहे फार त्यांना इझिली सगळं काही उपलब्ध होत असतं. गुगल बाबा असतो त्यांच्या सोयीसाठी. म्हणजे आजकालची मेहनत करणं, स्वतः काहीतरी शिकणं, त्यातून काहीतरी नवनिर्मिती करणं ही जी कला आहे कुठेतरी कमी होत चालली आहे. आणि म्हणूनच आजच्या सारखा हा उपक्रम जेव्हा मी प्रत्यक्ष इथे अनुभवते आहे मला खरोखर खूप आनंद होतो आहे. आणि या मुलांमध्ये वाचनाची जेव्हा आपण गोडी निर्माण करतो तेव्हा काय होतं ना आपोआपच जी लेखनासाठी एक बैठक लागते ती त्यांची याद्वारे तयार होते. आणि जेव्हा मुलं जसं मला यात आत्ता सांगण्यात आलं की श्वेता बऱ्याचदा तिच्या ग्रंथालयात बसून अनेक ग्रंथांचं वाचन करते, अभ्यास करते. तर हे किती आवश्यक असतं विविध प्रकारची शैली हाताळणे, शैलीची पुस्तकं हाताळणे आणि त्यानुसार मग आपले जे विचार असतात ते अधिकच प्रगल्भ होतात. हे श्वेताने केलं आहे आणि त्यातूनच मला दिसत आहे उत्तम लिखाणाचं मला दिसत आहे कौशल्य दिसून येत आहे. आपण एक बघतो की प्रत्येक लेखक जो असतो तो एक उत्तम निरीक्षक असतो. त्याच्यामध्ये एक उत्तम निरीक्षण शक्ती असते. म्हणजे इथे मला ना एका आपल्यातल्या ते म्हणजे आपले प्रसिद्ध पु ल देशपांडे. पु ल देशपांडेंचं व्यक्ती आणि वल्ली हे सगळ्यांनीच ऐकलं असेल आणि वाचलंही असेल. आपण वाचतो पुस्तक तेव्हा त्यांच्या मध्ये असलेलं जे विविध त्यांनी रेखाटलेले व्यक्तिचित्र आहेत ते आपण वाचताना त्या व्यक्तिरेखांशी अगदी समरस होऊन जातो. हे पुस्तक म्हणजे खरं तर मुलांच्या प्रखर निरीक्षण शक्तीचे एक उत्तम उदाहरण होय. असं म्हणतात
लेखकांना जे न दिसे रवी ते दिसे कवी, म्हणजे लेखकाला किंवा कवीला एक वेगळं असं जग निर्माण करता येतं आणि त्याच्याशी समरस होण्यासाठी आपल्यासारखे असंख्य वाचक आपण जेव्हा त्या ग्रंथांशी जोडतो, या लेखकांचे अनेक ग्रंथ आपण वाचतो, तेव्हा आपण देखील एका वेगळ्याच विश्वात प्रवेश करतो की त्यांची खूप मोठी लेखन शैली आहे. आणि आजचा हा जो उपक्रम आहे याद्वारे मला असं वाटतं की आपण ना की केवळ आपल्या पूर्वी लिहिलेल्या ज्या थोर लेखक होऊन गेले त्यांचं आपण आपल्यासमोर एक उदाहरण इथे सेट करतो आहे. त्यामुळेच आजचे जे नवीन जे लेखक आहेत तयार होत आहेत त्यांनी पण हे जुने जे काही आता वि स खांडेकर आहेत, पु ल देशपांडे आहेत, कितीतरी आपल्या इथे येऊन गेले आहेत, त्यांचं सगळं लेखन त्यांनी वाचावं, त्यातून त्यांचे विचार जे आहेत ते अधिक प्रगल्भ होतील याची पण मला पूर्ण खात्री वाटते. आता थोडक्यात काय तर लेखक आपल्या लिखाणाद्वारे समाजातील अनेक अलिखित विषयाला वाचा फोडतो आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचे श्वेताचे पुस्तक न उमजलेला पुरुष. तिचे हे पुस्तक अनेक विद्यार्थ्यांना लिखाणासाठी प्रेरणा देणारे आहे. खरोखरच श्वेताने लिखाणातील तिची जी भावनिक आणि मानसिक अशी प्रगल्भता या पुस्तकाद्वारे आपल्या सर्वांना इथे दाखवली आहे. तिची उत्तम निरीक्षण जी दृष्टी आहे हे या पुस्तकातून पदोपदी मला इथे जाणवते. आजच्या या मोबाईलच्या युगात जेव्हा आपण बघतो की मुलं पुस्तकांपासून खूपच दूर जात आहेत आणि अशी भीती पण व्यक्त केली जाते की खरंच पुस्तकं काही लुप्त होतील की काय, आपल्या सर्वांनाच ही भीती आहे. आणि एस्पेशली आपण सगळ्याच जे शाळेशी या शिक्षण संस्थांशी निगडीत आहोत आपल्याला ही भीती असतेच की खरंच मुलांच्या मनात किंवा त्यांच्या दृष्टीने पुढे पुस्तकांचं काही स्थान राहणार नाही की काय. पण मला असं वाटतं असं कधीच होणं शक्य नाही. जेव्हा आपण अजूनही या मोबाईलच्या काळात जेव्हा असे विद्यार्थी बघतो की जे लिखाण वाचन यात आवड जोपासतात आणि त्यांना अधिक मार्गदर्शन करणारे आपल्याकडे इतके प्राध्यापक जेव्हा आपण बघतो, इथे उदाहरण द्यायचं राहिल्यास मी डॉक्टर तंगावर सरांचं देईन. त्यांनी जे चालू केलेले ब्लॉग त्याच्याद्वारे अनेक विद्यार्थ्यांना छान छान लिखाणासाठी ते प्रवृत्त करतात आणि त्यातूनच असा एक लेखक आणि लेखिका साकार केल्या जातात. तर श्वेताचे जे पण हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे तिच्या आजच्या इथल्या प्रवासापर्यंत हे आय थिंक मला तिचं हे पूर्ण जे चौकस असं निरीक्षण दृष्टी आणि व्यक्तिमत्व आहे याकरता खूप खूप तिला याचा फायदा झाला आहे लिखाणात. ग्रंथालयात तिचे ते नियमित वाचन असो किंवा अभ्यास असो किंवा निबंध वक्तृत्व वादविवाद अशा विविध स्पर्धांमध्ये पण तिने भाग घेत अनेक प्रावीण्य मिळविले आहेत याबद्दल मी तिचं वाचले आहे. तर मला असं वाटतं हे उपक्रम जेव्हा विद्यालय चालवतात तेव्हा या उपक्रमातून अनेक अनेक विद्यार्थी घडायला लागतात. त्यांच्यातले अनेक जे गुण असतात, कुठे कुणामध्ये एक रिसर्चर असतो, कुणामध्ये एक कवी असतो, कुणामध्ये एक लेखिका असते, तर हे सगळे तेव्हा आपल्याला दिसून येतात. आणि याकरता मला महाविद्यालयाचे प्रत्येक संस्था जी पण असे उपक्रम राबवते मला त्यांचे खूप कौतुक वाटते. आणि इथे एस्पेशली मी जेव्हा तुमच्या महाविद्यालयाबद्दल वाचले मला खरोखर तुम्ही जे पण उपक्रम इथे चालवतात त्याबद्दल मला खूप खूप कौतुक वाटते. या पुस्तकाद्वारे तिने हाताळलेला एक वेगळा विषय खरं तर सगळ्यांनाच इथे आपल्याला विचार करायला भाग पाडतो. कारण हा विषय म्हणायला तितका सोपा नाहीये. कारण या विषयावर खूप कमी लिखाण झाले आहे. पुरुषांचे भावनिक आणि संवेदनशील असे व्यक्तिमत्व असते याचे अनेक पैलू या पुस्तकात श्वेताने अगदी निर्भीडपणे इथे मांडले आहेत. आणि तसेच पुरुषांच्या जीवनातील विविध कंगोरे अतिशय उत्तमरित्या तिने या पुस्तकात उलगडले आहेत. आपण इथे स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करतो पण जेव्हा आपण या पुस्तकातले काही लेख वाचतो तेव्हा खरोखर पटतं की कुठेतरी या समानतेचा परत एकदा विचार व्हायला हवा नाही का. स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर पुरुषांच्या दृष्टीने त्यात तेवढी समानता आहे का त्याचा पण इथे आपण विचार करायला हवा. आणि हा एक सुंदर संदेश आपल्याला श्वेताने यात नक्कीच दिला आहे. तिने यात विविध प्रसंगांचा उल्लेख केला आहे. जसे आता माननीय पाटील सरांनी सांगितलं पहिल्याच तिच्या लेखामध्ये की ज्या स्त्रीला म्हणजे तिच्यावर हात उगारतो आहे तेव्हा लगेच इतर पुरुष त्याला मारायला धावतात. पण जेव्हा ती स्त्री दुसऱ्या प्रसंगात त्या पुरुषावर हात उगारते आहे तेव्हा एकतरी पुरुष येतो का पुढे. तर म्हणजे
या दोन्ही दृष्टीने विचार करायला हवा की प्रत्येक वेळेला खरंच पुरुषाचाच काही दोष आहे का, किंवा स्त्रीचं पण कुठेतरी काहीतरी चुकतंय का. तर आपण या दोन्ही अनुषंगाने इथे विचार करायला श्वेताने आपल्या सगळ्यांना भाग पाडले आहे. तर एक सभ्य सुसंस्कृत अशा आपल्या समाजाची जडणघडण करायला हवी असेल तर स्त्री आणि पुरुष या दोघांचा इक्वली अगदी समान वाटा आपल्याला इथे लागतो, समाजात लागतो. जसं पाटील सरांनी अगदी योग्य प्रकारे म्हटलं की स्त्री आणि पुरुष ही समाजाची दोन भक्कम चाकं आहेत. एक जर इथे कोलमडला जर एक चाक गेलं तर दुसऱ्या चाकाने एकाच चाकाने कसा हा समाज पेलणार ना. त्यामुळे त्या दोन्ही चाकांची आपल्याला एक अशी काय म्हणता येईल की अशी भरभक्कम जी साथ हवी असते ती आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा स्त्री पुरुष समानता आपल्याला इथे पाहायला मिळेल. आपण एवढं बघतो की बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं की स्त्री आणि पुरुष हे दोन्ही वर्ग तर बऱ्याचदा एकमेकांना समजून घ्यायला कुठेतरी कमी पडतात. आपल्या अगदी घरचंच आपण उदाहरण घेतलं तर जाणवतो की पती पत्नीमध्ये वाद होतात, बहीण भावांमध्ये होतात. पण खरंच कधी कधी असं वाटतं की आपण एकमेकांना खरंच समजून घेतो का. कुठेतरी आपण एक पूर्वग्रह आपला एक असतो प्रत्येकाच्या की हा पुरुष म्हणजे असंच वागणार किंवा ही स्त्री म्हणजे अशीच वागणार. मला असं वाटतं हा पूर्वग्रह आपण बाजूला ठेवून आजच्या काळात आपण एकमेकांनी खूप एकत्र म्हणजे एकमेकांनी अगदी सखोल विचार करायला हवा की खरंच आपल्याला पुढे जायचं असेल, समाज पुढे न्यायचा असेल तर आपण एकमेकांना समजून घेऊन एक उत्तम कुटुंब व्यवस्था निर्माण करून त्यातून एक सुसंस्कृत समाज व्यवस्थापन आपण निर्माण करू शकतो. तर या श्वेताने मांडलेले अनेक विचार, निर्भीड मनोगत खरोखर आपल्याला सर्वांना इथे सारासार विचार करायला भाग पडतात. तिच्या लेखन शैलीमुळे एक मला जाणवलं की तिच्यामध्ये एक अतिशय उत्तम अशी लेखिका दडलेली आहे. तिचे बरेचसे यातले लेख जसे पुरुषांची मेहनत मजुरी आणि स्त्रियांची पुरुषच मेहनत मजुरी करतात, स्त्रियांनी पण तेवढ्याच समानतेने ते का करू नये, किंवा स्त्री बेरोजगार चालेल पण पुरुषांना जर एक बेरोजगार पुरुष असेल तर त्याला नावं ठेवल्या जातात. पण स्त्री म्हणजे घरची कामं करणारी तर तिला रोजगार करण्याची गरजच आहे असं नाही. म्हणजे बरेचसे इथे विषय तिने जे मांडले आहेत ते मला खरोखर विचार करायला भाग पडतात. स्त्रिया आपले मन मोकळे सहजपणे करू शकतात हे सगळ्यांना माहिती आहे. पण बऱ्याचदा असं होतं ना, पुरुषांच्या अदृश्य बेड्या या ज्या लेखात तिने जे विषय मांडले आहेत, जे पण तिचे विचार मांडले आहेत त्यात असं वाटतं की खरंच पुरुष आपले विचार आपले मनोगत तितक्या सक्षमपणे खरोखर व्यक्त करतात का किंवा करू शकतात का, किंवा त्यांना करायला एक खरोखर ते एक दालन उपलब्ध होतं का प्रत्येक वेळी याचा आपण विचार करायला हवा. पुरुष दिसतात तितके मजबूत खंबीर असतात का. अर्थात सगळ्यांमध्येच भावनिक वादळ चालू असतं. पुरुष म्हणून किंवा अथवा स्त्री असो दोघांनाही ते इक्वली पेलायला एकमेकांची भक्कम साथ हवी असते. म्हणूनच तिने जे पण काही यात लेख लिहिले आहेत त्याचा यात उत्तम असा समतोल राखला आहे. याबद्दल इव्हन माझं पण हेच मत आहे की तिने प्रत्येक लेखातून तिने कुठेही एकांगी विचार केला नाही. कुठे स्त्रीबद्दल किंवा कुठे पुरुषाबद्दल असं कधी त्यात तुम्हाला असं दोन असे दुतर्फा विचार यात दिसणार नाही. तिचं प्रगल्भ लेखन, तिचे समतोल विचार या प्रत्येक लेखातून यातल्या प्रत्येक 35 लेख तिने लिहिले आहेत त्या खूपच सुंदररित्या मांडले आहेत. प्रत्येक लेखात तिचं जे मधून काव्यात्मक तिने जे छान वर्णन केलं आहे त्यातनं तिची ती काव्यात्मक शैली वाचून देखील तिचे जे लिखाणाचे वैशिष्ट्य आहे ते मला फार आवडले. कारण प्रत्येक लेखामध्ये एक लेख म्हटला की थोडंसं असं बोरिंग होतं, कोणाला असं वाटतं की लेख काय वाचायचे. पण तिनं ज्या शैलीने लिहिल्या त्यात काव्याची जी जोड साधली आहे त्यातून तिची संवेदनशीलता मला इथे दिसून येते. तर तिची जी वाटचाल चालू झाली ती एका ब्लॉगद्वारे तिने सुरू केलेला तिचा लेखन प्रवास, त्या लेखन प्रवासाला पुढे चालना देत त्यातून पुस्तक लिखाणासाठी तिला मार्गदर्शन करणारे तिचे सारे प्राध्यापक, त्यानंतर तसेच तिचे समस्त विद्यालयातील तिचे इतर प्राध्यापक ज्यांनी तिला या पूर्ण प्रवासात अतिशय उत्तमरित्या मार्गदर्शन दिले. कॉलेजचे प्रिन्सिपल सर,
त्यांचे डॉक्टर तंगावार सर त्यांनी तिला या ब्लॉगद्वारे या लेखासाठी प्रवृत्त केलं. या सर्वांसाठी मी त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते. तसेच महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक, इतर समस्त विद्यार्थी आणि जे पण या पुस्तक प्रकाशनासाठी ज्यांचे पण सहाय्य झाले आहे त्या सर्वांचे मला इथे खूप खूप अभिनंदन करावेसे वाटते. खूप छान प्लॅटफॉर्म, खूप छान व्यासपीठ तुम्ही इथे सगळ्यांना उपलब्ध करून दिले आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा खूप अभिनंदन आणि खूप कौतुक श्वेताचे. तिच्या पुढील प्रवासासाठी आणि तिच्या अशाच उत्तम वाटचालीसाठी पण मी तिला अभिनंदन आणि माझे खूप खूप कौतुक तिला माझे धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सुकलेली फुलं ही सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण हे आठवणी देऊन जातात, काही माणसं शब्दातून जगण्याचं सार देऊन जातात, तर काही माणसं विचारातून जीवनाला आकार देऊन जातात. अगदी याप्रमाणे पाटील सर आणि आपण दोघांनीही श्वेताचं खूप खूप तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि तिला प्रेरणा दिलेल्या आहेत. या प्रेरणेने ती भविष्यात आकाशाला गवसणी घालू शकते एवढी मी इच्छा व्यक्त करते. आणि आपण दोघांनीही जे सखोल असं मार्गदर्शन केलं, आमच्या या जीवनाला जे आकार देणारे जे मार्गदर्शन केलेलं आहे असे मी सर्वांच्या वतीने नमूद करते. आणि परत पुन्हा एकदा आपल्या दोघांचेही धन्यवाद. यानंतर बोलके करायास हवे असते संभाषण. बोलके करायास हवे असते संभाषण. आधारासाठी हवे असते आश्वासन आणि जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे आपले मार्गदर्शन. म्हणून आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नेतृत्व म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आपल्याच महाविद्यालयाचे प्रभारी उपप्राचार्य माननीय डॉक्टर काळगापुरे सर यांना मी अशी विनंती करते की यांनी अध्यक्षीय समारोप करावे. सर्वांना नमस्कार. श्री हरवी स्वामी महाविद्यालय उदगीर ऑनलाईन ग्रंथ प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आदरणीय डॉक्टर एन सर, उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले राजर्षी शाहू महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर संभाजी पाटील सर, मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले खास दिल्लीहून आणि आमच्या आग्रहास्तव वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केले असे आदरणीय श्रीमती प्रांजली लेले मॅडम, याच पद्धतीनं भरत फुलारी सर, लेखिका कुमारी श्वेता मुसनाळे, कार्यक्रमाचे संयोजक आमचे मित्र डॉक्टर मोहित तंगावार सर आणि त्यांची टीम, प्राध्यापक सौ संपाळे मॅडम, प्राध्यापक रणगाव सर आणि ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन करत आहेत असे आमचे मॅडम पाटील मॅडम. त्यानंतर मुखपृष्ठ रेखाटन जे काही केलेलं असेल आमच्याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी संजीवनी सोनकांबळे आणि टंकलेखन करणारे सूरज चौधरी, या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि उद्घाटक व मार्गदर्शक यांनी आपल्या वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी श्वेता यांचं भरभरून असं कौतुक त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं श्वेताला पुढे आणण्याचं कार्य डॉक्टर तंगावार सरांनी केलेलं आहे, त्यांचंही कौतुक त्यांनी केलेलं आहे आणि याचाच आम्हाला खूप अभिमान आहे. आता या ग्रंथाच्या माध्यमातून पाटील सरांनी तर अतिशय डिटेल म्हणजे चांगल्या पद्धतीने सांगितलेलंच आहे, पण काही व्यक्त आलं त्यामुळे त्यांना थांबावं लागलं. सॉरी त्याबद्दल सर मी क्षमस्व आहे. आणि पाटील सरांच्या नंतर आदरणीय श्रीमती प्रांजली लेले मॅडम यांनी देखील या पुस्तकावर त्यानंतर कुमारी श्वेताबद्दल खूप चांगल्या पद्धतीने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. आणि निश्चितच हे पुस्तक समाजाला दिशा देणारच ठरणार आहे, कारण श्वेताने जे काही लिखाण केलेलं आहे
श्वेताच्या लिखाणाच्या पाठीमागची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर निश्चितच तंगावर सरांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. पण मुळातच श्वेता त्याचं वाचन एवढं प्रचंड वाचन आहे, लेखन आहे, प्रगल्भ विचार आहे, तिच्याकडे आत्मविश्वास आहे, चिकित्सक बुद्धी आहे, सामाजिक भान आहे, संवेदनशीलता आहे. म्हणजे या सगळ्याच गोष्टींमुळे समाजाला एक नवं पुस्तक किंवा एक नवं विचार समाजाला देण्याचं कार्य कुमारी श्वेता यांनी केलेलं आहे. आता तिने लिहिलेलं पुस्तक की न उमजलेला पुरुष. सर मला या ठिकाणी प्रश्न पडतो की न उमजलेला पुरुष जर श्वेताच्या ऐवजी एखादा सूरज नावाचा विद्यार्थी किंवा एखादा सूरज नावाचा पुरुष लिहिला असता तर काय झालं असतं. म्हणजे श्वेता एक विद्यार्थिनी आहे, समग्र समाजाच्या महिलांचं तिने प्रतिनिधित्व केलेलं आहे, समग्र महिलांच्या विचाराचा प्रगल्भ विचाराचं तिने प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि एक महिला स्वतः पुरुषाच्या बाबतीत आपलं एक मत देऊ शकते, एक मत समाजाला देऊ शकते. आणि ते मत म्हणजे की आजच्या काळामध्ये निश्चितच एक नवीन मत आहे. आणि मला असं वाटेल की निश्चितच या मताचं, या विचाराचं समाजाकडून खूप मोठ्या प्रमाणात त्याचं कौतुक देखील होऊ शकेल आणि समाजाकडून हे विचार मान्य करण्यासाठी देखील भाग पडू शकेल. तर असं लिखाण या बाबतीत मी जास्त बोलणार नाही, कारण लेले मॅडमने चांगला या पुस्तकावर बोललेला, आदरणीय पाटील सरांनी तर खूप चांगल्या पद्धतीने पुस्तकाचं विवेचन त्यांनी केलेलं आहे. आणि वेळाभावी या ठिकाणी जास्त बोलत नाही. परत एकदा उद्घाटक आदरणीय पाटील सर, मार्गदर्शक आदरणीय श्रीमती प्रांजली लेले मॅडम, आपल्या दोघांचंही मी महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो. आपण वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, आम्हाला मार्गदर्शन केला त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त या ठिकाणी करतो. आणि त्याच पद्धतीनं कुमारी श्वेता हिला पुढील लिखाणासाठी देखील शुभेच्छा देतो. संयोजकांनी या ठिकाणी प्राचार्य साहेब उपस्थित असताना देखील अध्यक्षीय समारोप करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल संयोजकाचे मी आभार मानतो. आणि परत एकदा सर्व टीम यांचे आभार मानतो. आणि ऑनलाईन या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वाचक, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अध्यक्ष भाषणातून मोलाचे असे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याचबरोबर श्वेताला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिला. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शनाचा. आजच्या सोहळ्यातील मान्यवरांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढवली, म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव असणं महत्वाचे व आभार प्रदर्शन हे त्या जाणीवेचे शब्दरूप आहे. आजच्या ऑनलाईन ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आभार प्रदर्शन आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री अजित रंगसर हे करतील. यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आजच्या सोहळ्याचे आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. भारत लिबरल एज्युकेशन सोसायटी संचलित श्री हागी स्वामी महाविद्यालयाचे आज आपण या ठिकाणी आपल्या विद्यार्थिनीचा ग्रंथ प्रकाशन सोहळा या ठिकाणी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर NG येमेकर सर यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून अध्यक्षस्थान भूषवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे पुस्तकाचे उद्घाटन ज्यांच्या हस्ते झाले, मराठी विभाग प्रमुख राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथील डॉक्टर संभाजी पाटील सर, त्यांनी न उमजलेला पुरुष या पुस्तकावर अतिशय विस्ताराने अशी मांडणी केली, पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना पूर्णपणे आपल्याला ऐकता आलं नाही, त्याबद्दल मी सर्वांचे दिलगिरी व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्रीमती प्रांजली लेले मॅडम, ग्रंथ चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या व लेखिका, या नवी दिल्ली येथून उपस्थित राहिल्या. आपल्या वेळातला वेळ काढून त्यांनी आपल्या विद्यार्थिनीचं कौतुक केलं, त्याबद्दल मी त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेले आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर AA काळगापुरे सर यांनी
या कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या विद्यार्थिनीचे कौतुक केले त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक लेखिका कुमारी श्वेता हुनसनाले BCom तृतीय वर्षाचा अभ्यास सांभाळून तिने या ग्रंथाची निर्मिती केली व या साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी एक नवीन साहित्य कृती या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर लिहून सादर केली त्याबद्दल तिचेही या ठिकाणी आभार मानतो. या ग्रंथाचे मुखपृष्ठ रेखाटन आमच्याच महाविद्यालयाची कुमारी संजीवनी सोनकांबळे यांनी अतिशय सुंदर एक तराजू पुरुष आणि स्त्रियांचं जे समतोल आपल्याला राखावायचा आहे, समाजाला राखावायचा आहे, त्याबद्दल तिचेही मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच या ग्रंथाच्या प्रकाशन व टंकलेखनासाठी सूरज चौधरी व वीरू गुळवे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले व वेळेच्या आत या ग्रंथाचे प्रकाशन करून महाविद्यालयास हे प्रकाशन ग्रंथ स्वरूपात आम्हाला सादर केले त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाची सुरुवात ज्या सुंदर अशा स्वागत गीताने झाली आमच्याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा नागरगोजे या ठिकाणी तिचेही मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे संयोजन करणारे मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर म.ई. तंगावर सर, इंग्रजी विभागातील प्राध्यापक ज्योती संपाळे मॅडम यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. तसेच महाविद्यालय संस्था व प्राचार्य साहेबांनी आम्हाला या ग्रंथनिर्मिती प्रकाशन या सर्व प्रक्रियेमध्ये वेळोवेळी मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं त्याबद्दल मी विशेष करून त्यांचे आभार मानतो. तसेच या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपामध्ये विविध ठिकाणातून उपस्थित असलेले भरत फुलारे आश्रम पुरुषांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी जी संघटना आहे संभाजीनगर येथील, ते या कार्यक्रमास कमी कालावधीमध्ये निमंत्रण देऊन त्यांनी उपस्थिती नोंदवली. तसेच प्राध्यापक बालाजी घारोळे सर, संगमेश्वर महाविद्यालय, कांत जाधव सर, सदस्य मराठी अभ्यास मंडळ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, ग्रंथपाल चंद्रकांत जोशी सर हे परभणी येथून या ठिकाणी उपस्थित होते. आमच्याच महाविद्यालयातील माजी ग्रंथपाल बाबूराव माशाळकर सर, महाराष्ट्र महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख दीपक चित्तरवार सर, पांडुरंग पाटील हे इस्लामपूर येथून उपस्थित होते. तसेच कीर्तनकार शिवशरण रटकलकर सर या कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच डॉक्टर अर्चना मोरे, डॉक्टर हनुमंत भोपाळे हे नांदेड येथून या कार्यक्रमास उपस्थित राहून आमच्या या विद्यार्थिनीचं कौतुक केलं. त्याबद्दल इतर महाविद्यालयातील प्राध्यापक व आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच विविध ठिकाणातून ग्रंथपाल तसेच माजी ग्रंथपाल डॉक्टर विजयकुमार मिश्रा सर हेही या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले. डॉक्टर रामचंद्र पस्तापुरे सर, डॉक्टर संतोष कांबळे सर, महामरे मॅडम हे गोवा येथून उपस्थित होते. तसेच दिल्ली येथून काही श्रोते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते व हा कार्यक्रम चालू असताना गुगल चॅटवर यांनी आपल्या मान्यवरांनी श्वेता व महाविद्यालयासाठी खूप चांगल्या अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाची रेकॉर्डिंग महाविद्यालयाच्या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांना पुन्हा एकदा ऐकता येईल, पाहता येईल. शेवटी आपण सर्वजण आमच्या विद्यार्थिनी कुमारी श्वेता हुनसनाले यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त, प्रकाशन सोहळ्यानिमित्त सर्वजण आपल्या वेळातील वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. शेवटी आमच्या महाविद्यालयाचे वाणिज्य विभागातील प्राध्यापिका सुचिता पाटील मॅडम यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं संचलन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी उपस्थिती नोंदवली, मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.